प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 4 125-26 क्रमांकाच्या ओळीपर्यंत येऊन थांबलो होतो. जाता जाता ब्रह्मदेव भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, तुला पुन्हा का मी सांगतो, कारण तुझा अजून पूर्णपणे जी अनुभवाची कुस आहे ती उजवलेली दिसत नाही. तुला यथार्थ नाही म्हणून पुन्हा सांगतो मी ती गोष्ट, पुन्हा पुन्हा तुला ती गोष्ट सांगतो त्याच्यासाठी की तुला त्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा झाला पाहिजे. आणि जाता जाता आपण काल पाहिलं होतं की आत्म्यावर आत्मस्वरूपापासून दृष्टी घसरली की मग मनुष्य जगत पाहतो. त्याची 2 उदाहरणं दिली. ज्याप्रमाणे दरिद्री याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते असे दिसते. केव्हा वाटणार आपल्याला का हे जे अनेक दिसते अनेक नाही ते म्हणून एक असं कधी वाटणार आहे आपल्याला? अनेक आहे ते तेवढ्या पुरतं मायावी जगत खेळण्यासाठी आहे. ते म्हणतात याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते असे दिसते. असते असं नाही सांगितलं. ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्य भ्रमिष्ट झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकात म्हणतो की जा रे मी राजा आलो आहे. आणि दुसरं उदाहरण सांगितलं किंवा मूर्छा आलेला एखादा मनुष्य ज्याप्रमाणे आपला स्वर्गात गेलो असे भ्रमाने म्हणतो. त्याप्रमाणे एक भिकारी म्हणतो मी राजा झालो भ्रमाने स्वप्नात, आणि दुसरा मूर्छा येऊन पडलाय आणि तो स्वतःला समजतो मी कुठे गेलोय, स्वर्गात गेलोय. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात त्याप्रमाणे एकदा दृष्टी आत्मस्वरूपावरून चळली घसरली म्हणजे कल्पनेने जे जे दृश्य मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो असे म्हणतात. एकदा आपली आत्मस्वरूपापासून दृष्टी बाजूला गेली का मग जगत आपल्याला दिसतं. त्यांनी उदाहरण दिलं, मनुष्य एकटा निजलेला असून पुन्हा तिसरा दृष्टांत देतात नाही समजला तर मनुष्य एकटा निजलेला असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू रूपाने आपणास पाहतो. तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. काय उदाहरण देतं, पुन्हा एक वेळ मागे जाऊ द्या. मनुष्य एकदा निजलेला असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू रूपाने आपणास पाहतो. त्याप्रमाणे तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. म्हणजे शुद्ध स्वरूपावर आलेली हीच भ्रांती पुन्हा अनेक प्रकाराने तुला सांगू. एकदा विसरलं ना माणूस, हेच सांगितलं तर स्वतःला विसरला. तो दरिद्री माणूस स्वतःला विसरला, राजा समजू लागला. मूर्छा येऊन पडल्यानंतर त्याला असं वाटलं मी स्वर्गात गेलो का. तो बी स्वतःचं अस्तित्व विसरला. ही दोन्ही माणसं स्वतःचे अस्तित्व विसरली. आणि तिसरी व्यक्ती सांगितली झोपली, आणि झोपल्यानंतर त्याला काय झालं, स्वप्न पडले. स्वप्नामध्ये अनेक चित्रविचित्र सेना कोण झालाय, तोच झाला. हे कशामुळे झालं, स्वतःला विसरला. तो दरिद्री माणूस स्वतःला विसरला दरिद्री म्हणून, नाही तर राजा झाला नसता. जो भ्रमात मूर्छित पडलाय त्याला माहित नाही मी मूर्छित पडलो, त्याला वाटतं मी स्वर्गात गेलो. म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरला. आणि तिसरा दृष्टांत दिला, स्वप्नात गेलेला माणूस स्वतःचं अस्तित्व विसरल्यामुळं सगळी चित्रविचित्र सेना तो झालाय आणि त्या स्वप्नाशी एकरूप झाला. त्याप्रमाणे आत्मस्वरूपापासून माणूस जेव्हा बाजूला होतो स्वतःला विसरतो त्यावेळेला जगत दिसतं. आणि एकदा का स्वतःलाच त्याने ओळखलं तर मग त्याला जगत सुद्धा तेच सगळं ईश्वर स्वरूप दिसणार. म्हणजे विसरली तया थोर झाली हानी आणि पसरतील खाणीचं. आणि हे तू लक्षात ठेव, स्वप्नामध्ये माणूस जसं चित्रविचित्र सेना पाहतो त्याप्रमाणे हे जग झोपेत असल्यामुळे विचित्र दिसेल. हे मात्र तू डोक्यातून विसरू नको. हे डोक्यात ठेवून मी पुढे काय सांगणार आहे ते मात्र तू लक्षात ठेव. शुद्ध स्वरूपावर आलेली हीच भ्रांती पुन्हा अन्य प्रकाराने तुला सांगू, परंतु मूळ स्वरूपावर मिथ्या मायेचे रूप अध्यस्त आहे ही गोष्ट तू विसरू नकोस. म्हणजे स्वप्न पडले आणि म्हणून त्याला जास्त सेना दिसायला लागलेली हे मात्र तू विसरू नको. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. नंतर त्याच्या पुढचा श्लोक पाहिला आपण. हे अर्जुना, देवादिक सर्व योनीमध्ये ज्या मूर्तीचे आकार जी शरीरे उत्पन्न होतात त्या सर्व मूर्तीचे माझी प्रकृती उत्पत्ती स्थान आहे व मी बीज देणारा जनक आहे. हे एवढी दिसतात प्राणी मात्र हा जो दाखला दाखवलेला आहे त्या सगळ्यांचं बीज मी आहे आणि माझ्या योगाने प्रकृती ती प्रस्तवलेली आहे. त्याच्यावर माऊलींनी विस्तार केलेला आपण 7-8 ओळी वाचल्या होत्या तरी मागे येऊ, कारण मध्येच थांबलो होतो आपण. यास्तव अर्जुना, मी बाप महत ब्रह्म ही आई आहे व हे जगडंबर हे आमचे लेकरू आहे. जगडंबर म्हणजे कालच आपण पाहिलं कशाला जगडंबर लिहिले,
काय अजून एक प्रमाणे तुका सत्य तू कागा हा दागिला नाही. अजून जगदंबर ही रज्जू सर्पाकार भासलेले जगदंबर, रश्मीवर ज्याप्रमाणे साप असतो त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्यावर हे सगळं जगदंबर म्हणजे हो पार एकदम दगडापासून तर उच्च लेवलचे भगवान शंकर याच्यामध्ये जेवढे प्राणी मात्र आले त्याचं नाव जगदंबर आहे. आणि ते जगदंबर ही माझं लेकरू आहे. आता या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग माझे अपत्य असून माझी व त्यांची ऐके नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. कारण सर्व पंचभूताची उत्पत्ती मन बुद्धी वगैरे एकरूपच आहेत. हे पहा की एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? तुका म्हणे एका देहाचे अवयव हे सगळं एकच नटलेलं आहे. एकच शरीराचे उजवा हात पाय, उजवा डावा हात डावा पाय, डोळे कान नाक हे एका शरीराचे. तसं हे सगळं जग आहे ना माझ्या एका अंशाने सगळं दाखलेलं. त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ चित्र विचित्र विश्वदृष्टीस पडले तरी ते सर्व एकरूप आहे असेच समज. काय आपल्याला निश्चय करायचा? हे सगळं एकच आहे. भेद पाहायचाच नाही, अभेदात्मक दृष्टी ठेवायची आपल्याला. भेद दिसला नाही पाहिजे. हे जरी विचित्र दिसले मागे सांगितलं एकच भोपळ्याचा वेल आहे, पण काही छोटे झाले काही मोठे झाले, कोण काय गोल झाले काय लांबडे झाले काय वाकडे, तरी ते एका भोपळ्याचे. बोरीचीच बोरीचंच झाड आहे, त्याला फांद्या आहेत काटे आहेत वगैरे सगळे वाकड्या तिकड्या फांद्या दिसल्या तरी सुद्धा ते एका बोरीचे आहेत. तसं यांचा स्वभाव यांची रूप यांचे स्वभावाची वागणी ही जरी वेगवेगळी असली तरी तो मी एक नेटलेला आहे हेच तुझ्या डोक्यात ठेव. हे बघ ज्याप्रमाणे झाडास वरच्या लांब आखूड वरच्या लांब दुसऱ्या आखूड आणि खालच्या जाड व बारीक अशा भिन्न भिन्न फांद्या एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या असतात. कोणापासून निर्माण झाल्या? एका बीजापासून. आणि तो जगत व मी याचा संबंध आहे तोही असाच आहे. जगाचा माझा संबंध, कारण बीज मी आहे. आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढ. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होईल किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होईल. कारण कापसाचा मुलगा तंतू म्हणजे सूत, त्यापासून तयार झालेले वस्त्र हे कापसाचे नातवंड होईल. अथवा समुद्रावर उत्पन्न असणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा ही ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे. काय सांगायचं देवाला? हे सगळं माझीच वंशावळी, सगळी माझीच सगळे माझ्यापासून बाजूला झाले नाही. उदाहरण झाडाचं दिलं, छोट्या मोठ्या उंच फांद्या असल्या तरी एका झाडाचं, कारण त्याचं बीज एक आहे. नंतर दुसरं उदाहरण दिलं, मातीचे अनेक प्रकारचे घट मठ तयार केलेले असले तरी एका मातीचे. तिसरं उदाहरण, वस्त्र हे कापसाचे नातवंड आहे, कारण कापसाचा मुलगा तंतू होय त्यापासून तयार झालेले वस्त्र कापसाचे नातवंड आहे. अथवा तिसरा दृष्टांत देतात, समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे त्याप्रमाणेच आमचा व चराचराचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाळा ही दोन्ही ज्याप्रमाणे केवळ एका अग्नीचे स्वरूपे होत त्याप्रमाणे मी आणि हे जगत ही दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे मजपासून जगाची उत्पत्ती होते असा संबंधच मान्य व्यर्थ होईल. म्हणजे काहीतरी झाले वेगळं हे सुद्धा नाही त्यांना स्वीकारायचं. माझ्यापासून निर्माण झाले असं सुद्धा नाही, मीच ते नटलेले. माझ्यापासून झाले म्हणजे वेगळं होईल. नातवंड जरी असलं तरी कोणाचे? कापसाचंच हे. वस्त्र हे बी तेच आहे. म्हणजे मुळाला बघा तुम्ही, मूळ पाहिलं तर तेच आहे. तुम्ही असं म्हणणे जग देवापासून निर्माण झाले हे वाक्य एवढं सुद्धा द्वैत स्पर्श करत नाही तिथं. म्हणजे माझ्यापासून निर्माण झाले म्हणजे दोन आहे ना, ते सुद्धा नाही. म्हणून अग्नी ज्वाळा ज्याप्रमाणे केवळ अग्नीची स्वरूप आहे त्याप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे मजपासून जगाची उत्पत्ती होते असा संबंध मान्य व्यर्थ होय. जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोपले असे म्हटले तर हे स्वतः जड असलेले जगत कोणाच्या तेजाने प्रकाशित झालेले आहे? तुम्हाला जग दिसतंय आणि जग कोणामुळे दिसतंय? तो मी दिसत नाही म्हणल्यावर केवढं मोठं आश्चर्य आहे. आणि मी त्याच्यामुळे लोपलोय जगामुळं, हे असं कसं होईल? मग हे चालणं बोलणं चाललेले सगळे व्यवहार आहेत हे कोण करतंय? कोण करतंय हे सगळं व्यवहार? हे पहा, माणकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? तसेच सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्णत्व नाहीसे होते काय? अथवा कमल उमलल्यावर त्याचे कमलत्व नाहीसे होते की काय? अरे अर्जुना, अवयव धारण करणारा हा आपल्या अवयवाने झाकला जातो. म्हणजे हातपायाने आपण झाकलेलो का? किंवा अवयवाचं वर्तमान असणे हेच त्या अवयवीचे रूप आहे. सांग बरे. जोंधळ्याचे बी पेरून अंकुर फुटून
वाढल्यावर त्याला परिपक्व कणीस आली म्हणजे तो पेरलेला दाना कमी झाला म्हणावा का अनेक पटीने वाढला म्हणावा. म्हणून जगाला बाजूला सारून मला पाहावे म्हणशील तसा मी निराळा दिसणार नाही, कारण मी सर्व जगद्रूप आहे. विवर्तोत्पादन रूपाने कारण आहे, म्हणजे महत्त्वा व्यतिरिक्त जगत सत्ता शून्य आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. म्हणून जगाला बाजूला सारावे आणि मला पाहावे हा 14व्या अध्यायातला परत 26 नंबरचा श्लोक तो सांगणार. अव्यभिचारी, इथं अव्यभिचारी हा अमृतानुभव चालू झाला बरं का आता ज्ञानेश्वरीतला. काल जे सांगितलं होतं ना ते वस्त्रपायी तंतू नाही तंतुशीचे बनले आहे, तो सुद्धा अमृतानुभव. आणि आता जो चालू झालाय ना हा अमृतानुभव, याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. कशाचा? अमृतानुभवाचा. काय आस्वाद आहे? का दोन आहेच नाही, सगळं मीच नटलेलं आहे, म्हणजे देवच आहे, बाकी दुसरं आहेच नाही काय, याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. पुस्तकं घेतलीत का नाही काय माहिती, पुस्तकं घेतली तर पुढं जाईल तो, अजून पुस्तकाचाच तपास नाही. पण मग असं एकदा झालं होतं बरं का, मला अमृतानुभव माझ्याकडे नव्हता आणि पाटील साहेबांकडे मी गेलो, त्यांनी मला दिला अमृतानुभवाचं. मग मी वाचला आणि त्याच्यानंतर बाबांचं जाणं झालं त्यांच्याकडे. तेव्हा त्यांनी सांगितलं संपत्नी, पाटील साहेब बाबांना सांगतात संपत्नी अमृतानुभव घेऊन गेल्या. तर पाटील बाबांना बाबा म्हणतात त्यांनी पहिला घेतला आणि मग वाचलाय. काय आता काय पाटील साहेबांना कळालं असेल का नाही मलाही काही कळलं नाही. ती म्हणले असेल असं काही म्हणलं असेल, त्यांनी पहिला घेतला आणि मग वाचला. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढे पाहूया. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे गाठ बांधून ठेव. नंबर 2, मगाशी पण सांगितलं ते विसरू नको आणि पुढे काय सांगते ते ध्यानात ठेव. काय विसरू नको मगाशी सांगितलं? त्यावेळेला तर आम्ही नव्हतो आलो, मग आता काय सांगायचं. त्यावेळेला आम्ही घडीवर मागच होतो. मगाशीच सांगितलं आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरली का जगत स्वरूप दिसतं. आत्मा आपल्याला स्वतःला विसरतो त्यावेळेला त्याला जगताचा भास होतो. 3 उदाहरणं दिलेली होती. दरिद्री मनुष्य स्वतःला विसरला आणि रोडनी चालायला लागला. जसं दारू पिलेला मनुष्य सांगितलं. एकदा रस्त्याने चालू असताना समोर राजाची स्वारी आली. राजाची स्वारी आल्यानंतर समोरून लोक म्हणायला लागले राजेसाहेब आले बाजूला, हा राजेसाहेब आले बाजूला. तर हा दारुडे देणार म्हणला कोण राजा आणि कोणतं राज्य? त्या राजाला राज्यासह मी विकत घेईन म्हणला. मी बाजूला होणार नाही. त्याला जायचं तर त्यांनी बाजूला निघून जायचं. हे राजाला खबर झालं. राजा म्हणला बरोबर आहे त्याचं, आपणच वाटवाकडी करून जाऊ का, आपण जाऊन त्याला भिडायचं. अजून आपण जर माळकरी जर दारुड्या माणसाशी बांधत बसलो तर लोक म्हणतील तो पेलाय, तू पेलायस का म्हणून. राजा गेला निघून आणि निघून गेल्यानंतर राजाने दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर म्हणले महाराज. कोण म्हणतंय? राजे महाराज. त्याला म्हणतात महाराज मी खरोखर ह्या गोष्टीला फार व्यापलेलो होतो. मी बी पाहत होतो का असा कोण समर्थ माणूस आहे का राज्य सांभाळणार आहे, तर मी कंटाळलेलो, हे तुम्ही सांभाळा, मी आता खाली उतरतो सिंहासनावर. काय राजेसाहेब म्हणले काल तुम्ही हुशार होते पण आज येड्यावानी करायला लागले. कोण म्हणते? अहो घेणारी होती ती काल होती, आज कुठे शिल्लक राहिली? कोण? जे राज्य राजा विकत घेणार होती ती होती, ती निघून गेली, आता मी काय घेणार आहे? तसा जेव्हा भ्रम निवृत्त होईल त्यावेळेला माणूस, तो दरिद्री माणूस स्वतःला राजा समजायला लागलाय. दुसरा दृष्टांत दिला होता. एकाला मूर्छा आली, बेशुद्ध पडला आणि तो समजतो मी स्वर्गात गेलेले. आणि तिसरा मनुष्याचे दृष्टांत दिला, स्वतः झोपला, झोपल्यावर स्वप्न पडलं, चित्र विचित्र सेना झाले, 25 घोडे, स्वार घोडे, ढाल तलवार सगळे त्याच्या मागे लागले. ज्या वेळेला त्याला स्वतःचा विसर पडला आणि स्वप्नाच्या आरी गेला तेव्हा तो घाबरला ना. त्यावेळेला तो एक राजा झाला ना, एक स्वर्गात गेला ना. कधी हे सगळं घडलं? स्वप्नामध्ये. स्वतःला विसरला. तसा जीव जेव्हा स्वतःला विसरतो त्यावेळेला जगताचा त्याला भास होतो. त्याला राजाचा भास झाला, त्याला स्वर्गात गेल्याचा भास झाला, याला चित्रविचित्र सेनेचा भास झाला. तसं आत्म्यावरची दृष्टी आपली घसरली आणि देहदृष्टीवर आलो का मग सगळं वेगवेगळं बिळबिळलं आणि सगळं वेगळं दिसतं. आणि एकदा तिथं दृष्टी झाली काही, हे तू ध्यानात ठेवा अर्जुना, मी तुला पुढं सांगतो. 84 नंबरची ओळी 14व्या अध्यायातली. तिथून पुढे आता आपण आलो 29 नंबर 129. त्याच्या अगोदरच सांगितलं किती उदाहरण दिले. सोन्यापासून अलंकार झाले म्हणून सोनं झाकलंय का, हे कीर्तनकार बाबाला कळलं लवकर. आणि त्यांना जर कळलं तर ते जगामध्ये याचा खरोखर लय लूट करून टाकतील. सोनं निर्माण केलं, त्या सोन्याने काय केलं, अंगठी केली, गळ्यातलं केलं, कानातलं केलं, तरी सुद्धा त्याचे आकार झाल्याने सोनेपणा गेलाय का त्याचा?
अरे सोने लेण्याहून घडे, तर त्याचे काय सोने पण मोडे. म्हणजे सोनच आकारच कोण आहे? सोने. लाटच समुद्र आहे. तिसरा दृष्टांत दिला होता, झाडच आहे, त्याच्या अनेक फांद्या असल्या तरी झाड एक आहे. तिसरं उदाहरण दिलं, कापूसच आहे, तंतूही झाला, कपडाही झाला, तरी सगळं मिळून काय? कापूस आहे. आणि हा डोकं दृष्टांत. त्याच्याही पुढे अजून सांगितलं, प्रत्येक शरीराला आपल्या आपला अवयव आहे, त्या अवयवाने आपण स्वतः झाकलेलो आहे का? तसं या जगत विस्ताराने मी झाकला जाईल, आणि मग मी झाकलं गेलो तर ते चालतात, हालतात, बोलतात, कोणाच्या सत्य हो? ती सत्ता कोण आहे? हा दृष्टिकोन डोळ्यात घेऊन तुकाराम महाराजांनी लगेच अभंग फेकला. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य? देव नाही म्हणतो ना, भले माणसं बाबाचं वाक्य. मग चालतो, बोलतो, खालतो, कोणाच्या विषयाने चालले सगळं, ती सत्ता मी आहे. पण हे वरच्या याला बोललेले. अजून उदाहरण दिलं त्यांनी, एक दाना पेरला आणि त्याचे अनेक दाणे झाले, तर वाया गेलं का दाना? का वाढला? आता तुमचं इथं प्रमाण आहे. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. एका बीजाचा नाश केला, मग कणीस भोगलं. आणि हा सगळा दृष्टांत दिल्यानंतर सांगतात, हे वीरा, 84 नंबरला जे सांगितलं ते, हे वीरा म्हणजे आपल्याला वीर म्हटलेले. जिंकावा येणे नावे शूर, असे आपण शूर आहोत. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे खून गाठ बांधून ठेव. काय झाला? प्रपंच आहे परब्रह्म. आणि हे कशाने कळालं? अहम सोहम ब्रह्म. आकळले संतांचे संगती, मनाच्या मार्गाला गती, आकळावा श्रीपती, येणे बनते या मार्गाने. आणि हे ध्यानात ठेव. आता पुढे बघ, लक्षात ठेव. जगाला बाजूला ठेवून मला जर पाशील म्हणशील तर होणार नाही. हे अर्जुना, जसे आता मी जरी पुष्कळ शरीराने वेगवेगळ्या दृष्टीस पडलो, ही खून गाठ लक्षात ठेव. आता मी जरी पुष्कळ शरीराने वेगवेगळ्या दृष्टीत पडलो, तरी त्या सर्व शरीरात गुणांनी मीच बांधलेला आहे असे दिसतो. आता मी सगळ्यांमध्ये व्यापते, तरी मी बांधलेला दिसतो. त्यालाच म्हणतात मुक्त होता परी शरीराने बांधलेला दिसतो. का? मीच बांधलेला दिसतोय. प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टीत पाहिलं असतं. हे अर्जुना, जसे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपली कल्पनेने, मी जरी पुष्कळ शरीराने वेगवेगळ्या दृष्टीस पडलो, तरी त्या सर्व शरीरात गुणांनी मीच बांधलेला आहे असे दिसतो. हे अर्जुना, जसे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपली कल्पनेने तयार करून मग स्वकल्पित असे मरण दुःख आपण स्वतः भोगतो, त्याची जागृती स्मृती होत असते का? आपण स्वतः मेलो किंवा आपला कोण पाहुणा मेला असं समजलं तर आपण त्या स्वप्नात घाबरतो, पण जागृतीत घाबरतो का? उलट घाबरत नाही. शेजारच्याला जर सांगितलं असं असं मेला होता आणि मला रात्री स्वप्न पडलं होतं, तर बाकीचे काय म्हणतात? मग तो मेला होता आणि मला त्याचं स्वप्न पडलं होतं, तर घरातले लोक काय म्हणतात? मग असं नाही म्हणत. हा ते बघा, पोटेवाळांचा उलट त्याचं आयुष्य वाढलं. तो मेला नाही, उलट त्याचं आयुष्य वाढलं. तसं एकदा का जागा झाला का आयुष्य वाढल. आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही देवाच्या, हो आम्ही अकल्प आयुष्याच्या अगोदरचे, आमचा हिसाब लावता येणार नाही. असे आपलं ज्यावेळेला जागा होईल जागृती स्मृती होत असते का? आपण रात्री मेलो होतं ना असं स्वप्न पडलं, त्यावेळेला आपण दुःखी होतो, पण जागृतीच नाही. ती जागृती संतांना अभिप्रेत आहे. आता झोपलेलेच आहेत आपण सगळे, किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन ती जी जी वस्तू पाहतो ती त्या डोळ्यांनी पिवळी दिसते ना. तसंच हे सगळं मी व्यापलेलो आहे, मी पिडलेलो आहे, मी असा झालेलो आहे असं ज्याला दिसतंय ना, ती त्याची दृष्टी काविळीने पिवळी झालेली, ती त्या डोळ्यांनी पिवळी दिसते. तेव्हा कावीळ झाल्याचे ज्ञान व पिवळेपणाचे प्रकाशन डोळेच करतात, अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, तेव्हा हे ढग आपणास दिसतात व तो ढगानेच अभ्रच्छादित झाला आहे हे त्याच्याच तेजाने दिसते. किंवा हे पहा, बघा दृष्टांत कसे, हे पहा, आपल्या अस्तित्वामुळेच पडलेली, अस्तित्वात पावलेली आपली छाया पाहून तो भीतो. तो ज्या छायेला भ्याला त्या छायेहून निराळा आहे का? तर नाही. त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देहदृष्टीस दाखवून प्रकाशित करून तितक्याच अनंत रूपाने मीच बनलो आहे व त्या ठिकाणी अनेकत्वामुळे गुणामुळे बद्ध झाला आहे हे देखील मीच जाणतो. कोणाला कळणार आहे? बांधलेलं होतं, मुक्त होतं, कोणाला कळणार आहे? हे माझंच मला कळतंय सर्व. ते म्हणतात बा, आपणच आपल्याला घाबरतो. रात्रीचं स्वप्न पडलं तेव्हा घाबरला, आणि पुन्हा सकाळी उठला म्हणला ते काहीच नाही, हे त्याचं त्यालाच कळालं ना.
दुसरा दृष्टांत दिला. हो, पिवळं झालेलं जग काळवीच्या डोळ्यानेच कळालं, त्यानेच कळालं. तिसरं उदाहरण दिलं, सूर्याच्या पुढे ढग आली आणि सूर्याला ढगाने झाकलं. हे कोणाच्या सत्तेने कळालं? सूर्याच्या सत्तेने केलं. आणि ढग गेले, हे कोणाच्या सत्तेने कळलं? त्याच्याच. चौथं उदाहरण दिलं, आपणच आपल्या छायेला भेटतो, आपल्या सावलीला, आणि माझ्या पाठी कोणतरी लागलं. आणि नंतर म्हणतो शेचे कोण नव्हतं मीच. हे जसं द्याचं त्यालाच कळतं, त्याप्रमाणे अनंत रूपाने मीच बनलो आहे व त्यांच्या ठिकाणी अनेकत्वामुळे गुणामुळे बद्ध झाला हे देखील मीच जाणतो. बद्ध आहे किंवा बद्ध नाही हे माझ्याच ठिकाणी व माझ्याच ज्ञानाने जाणले जातात. म्हणजे ज्यावेळेला आपण त्या स्वरूपाशी एकनिष्ठ होऊ, आत्मळ होऊ. कारण इथे भगवान कृष्ण बोलतात, हे डोक्यात ठेवून हे वाक्य नाही. भगवान वाच मी आत्मा बोलतोय. आत्म्यालाच कळतं बद्ध स्थिती आणि काय मुक्त स्थिती, आपलीच आपल्याला कळणार. तिसरा आपल्याला डिग्री लावू शकत नाही आपण काय ते. त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जाणले जातात, तिसऱ्या गोष्टीने कळणार. म्हणजे ज्यावेळेला आपण त्याला ओळखू त्यावेळेला बद्ध मुक्त या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला कळणार. हे सर्व आपण वेगळेपणाने पाहू गेलो ना, देहबुद्धीने पाहू गेलो, जीवबुद्धीने पाहू गेलो, तरी सुद्धा नाही. हे सर्व प्रकार अज्ञानामुळे आपले स्वरूप न समजल्यामुळे बंध आणि मोक्ष याच्याच ठिकाणी उत्पन्न होतात. मी झोपलेलो होतो हे त्यावेळेला त्याला माहित नाही, म्हणून तो दुःख हो. पण जागा झाल्यानंतर दुःख नाही त्याला. त्याप्रमाणे अज्ञान जोपर्यंत आपल्याकडे तोपर्यंत नाही. त्याचं ज्ञान, बरं त्याचं ज्ञान आणि तो एक आहे का दोन आहे? एकच आहे. त्याचं ज्ञान झालं म्हणजे तोच त्याला जाणून देणार आहे. बंध आणि मोक्ष त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. अर्जुना, माझ्याच ठिकाणी आणि मलाच बंध आहे असा वाटतो, तो कोणत्या गुणाने व कसा वाटतो तर ते ऐक. वास्तविक बद्ध पण नाही मोक्ष पण नाही हे बी त्यांना सांगायचं. पण पहिली कल्पना स्वीकारली आणि मग कल्पना कॅन्सल करायची. आता अगोदर गुण किती आहेत, त्याचे धर्म काय आहेत आणि त्याचे स्वरूप नाभी आणि ते कुठे उत्पन्न होतात याचे वर्म सांगतायत. मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हो, कसं काय तो बद्ध झाला ऐक. तरी सत्व रज तम अशी ही या गुणांची तीन नावे आहेत. प्रकृती ही यांची जन्मभूमी आहे, अर्थात मायेत नित्य असतात. त्यात सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा सहजच कनिष्ठ होय. ज्याप्रमाणे एका देहास बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात, त्याप्रमाणे ह्या तिन्ही गुण एकाच अंतकरण वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात म्हणा वा असतात. त्यामुळे अंतकरणातील त्रिगुणात्मकच अंतकरणही त्रिगुणात्मकच आहे असे वाटते. किंवा उत्तम सोन्यात किडाहिंक सोने मिळाल्यावर जो जो त्याचे वजन वाढते तो तो सोने फिके दिसून 5 नंबरच्या अर्थात कसाला कमी उतरते. त्याप्रमाणे आळसाने सावधपणा जागृती नाहीशी होते व त्यामुळे गाढ झोपेचा अंमल वाढतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार करून बाहेर पडलेली जी वृत्ती वाढते तेव्हा ती त्रिगुणात्मक होऊन तिला सत्व रज तम अशी नावे येतात. कोणती वृत्ती? हे 3 गुण का आसार म्हटले? त्याचं चित्र तुमच्या पुढे डोळ्यापुढे ओपन केलेले ज्ञानशक्ती. त्रिगुण आसार का? तर अज्ञानाने व्यापलेली दृष्टी. अज्ञान घेऊन जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला 3 गुण निर्माण होतात, सत्वगुण रजोगुण तमोगुण. मग हा सत्वगुण हा कोणाचा आहे? अज्ञानाचंच प्रतीक. ज्याप्रमाणे आळसाने उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे आळसाने सावधपणा जागृती नाहीशी होते त्यामुळे गाढ झोपेचा अंमल वाढतो. दृष्टांत संपला, सिद्धांत. त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार करून बाहेर पडलेली जी वृत्ती वाढते तेव्हा ती त्रिगुणात्मक होऊन तिला सत्व रज तम अशी नावे येतात. अर्जुना, ज्याच्या योगाने वृत्ती निरनिराळ्या तऱ्हेची होते त्याला गुण असे म्हणतात. आता ती आत्म्याला कसे बंधन करतात ती कोण सांगतो? त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या विसरामुळे देहममत्व भ्रांतीस पावतो. अर्थात क्षेत्र दशेत जीव दशेत काहीसा प्रवेश करतो न करतो तोच मी देह आहे असा म्हणण्याचा समजण्याचा कुमुहूर्त अपशकून आरंभ करतो. परिच्छिन्नतेच्या भ्रांतीने बद्ध होऊन जीव कोटीत अंतर्भूत होतो. अवघड शब्द आहे पण हीच आपल्या फायद्याचे. याच्यामुळे साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी टॉपर आहे. काय वाक्य पुन्हा? त्याप्रमाणे कसे बांधतात ते गुण? आत्मस्वरूपाच्या विसरामुळे देहममत्व भ्रांतीस पावतो. अर्थात क्षेत्रदशेत जीवदशेत काहीचा प्रवेश करतो. क्षेत्र केव्हा म्हणता येईल त्याला? क्षेत्रज्ञ केव्हा म्हणावं लागेल त्याला? जेव्हा तो क्षेत्रात प्रवेश करेल. त्या क्षेत्रातला मी आहे. जसं पंढरपूरचे महाराजे
हे बाकीच्यांनी म्हटलं तर चालेल, पण त्यांनी जर लावून धरलं मी पंढरपूरचे महाराज आहेत तर ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ झाले. त्याप्रमाणे जशी आत्मा जीवात्मा त्या शरीरात पदार्पण करतो ना करतो, तोच तिथं त्याच्याबद्दल ममत्व निर्माण होतं. हीच संन्याशाला सांगितलं. कोणत्या जागेवर राहायचं नाही. कोणत्या जागेवर राहिला का लगेच ममत्व निर्माण करतो. हा स्वभाव आहे. तसा आत्मा ह्या शरीरात घुसल्याबरोबर तो म्हणतो माझ. तुम्ही आपण नाही का म्हणत. पहिलं कसलं उदाहरण सांगितलं, संन्यासाचं द्या सोडून, आपलं घ्या. आपण इथून जागा पकडली आणि कल्याणला उतरतोय, तरी रेल्वेत आपण विंडो सीट पकडली, तरी आपण काय म्हणतो, ही जागा कोणाची? माझी. तसं तिथूनच अज्ञानाला सुरुवात. तेवढी कल्पना न घुसली क्षेत्र दशेत जीव दशेत काही प्रवेश करतो न करतो, तोच मी देह आहे. कोण म्हणतो? आत्मा म्हणतो मी देह आहे. हा बरोबर. शब्बास. परिच्छिन्नतेच्या भ्रांतीने बद्ध होऊन जीवकोटीतून अंतर्भूत होतो. परिच्छिन्नतेने भ्रांतीने बद्ध होऊन संकुचित होऊन बद्ध होऊन जीवकोटीत अंतर्भूत होतो. मग जीवकोटीत राहणं चांगलं आहे का? आणि नसलेलं जीवपाना स्वीकारला म्हणजे तो जीव दशेत आला. मग त्याच्यात घुसल्यानंतर देहबुद्धी तो लटकत गेला. अशी घसरण होत गेली. वाईट शकुनाचे फल काय असेल? जीवकोटीने येतो. वाईट शकुनाचे हीच याच्या अगोदर होऊन गेलं का पुढं वाक्य? हाच अमूर्त आहे म्हणून सांगितलं होतं. अगोदर होऊन गेलं ना. हा बघा तिथं वाक्य म्हणण्याचा समजण्याचा कुमुहूर्त अपशकून आरंभ होतो. तिथं आपलं नाळ तुटलेली, जिथं तुटलं तिथं जॉईन केलं पाहिजे. काय वाक्य इथं बघा तुमचं वाक्य, धरणी वायू लागता स्मरण मिश्रित तत्वता. ह्या मायेचा गुण लगेच लागला. म्हणजे आईच्या पोटात होतं तोपर्यंत नव्हता म्हणत. धरणी वायू लागता बघा क्लिक झालं इथं लगेच. मग त्याच्या अगोदर म्हणत होता कोम नव्हता म्हणत. त्याच्या अगोदर काय म्हणत होता? मग बाबा आईच्या पोटात होता तेव्हा सोम म्हणत होता. आणि बाहेर आलं म्हणलं सोम भीम काय नाही, रामकृष्ण हरी सोडून दुसरं काय नाही. इथंच ताटातूट झाली, तिथंच ताटातूट. संत दर्शनी हा तुमची बाबा जॉईन करायला पाहिजे आता नाळ तुटलेली. सांगा, धरणी वायू लागता स्मरण विसरत. तिथून आपली ताटातूट झाली. आता विचार करा, मी साधारण 42 वर्षाचा आहे. आता 42 वर्षापूर्वी ताटातूट झाली म्हणल्यानंतर 42 वर्षात किती बदललं असं सांगा. मी पहिल्यांदा मुंबईला आलो उन्हाळ्यात आणि 8 महिन्याने गावाला गेलो काम लागल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत. आणि मुंबईची सवय लागली. पुढचा स्टॉप यायच्या अगोदरच आपण उभं राहायचं बसमध्ये, म्हणजे आपल्या स्टॉपला उतरता येतं. आणि गावची लोक तशी नाही, स्टॉप आल्यावर कंडक्टर आवाज देतो. बाबांचं दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. एक म्हातारी बाई बसली तिकीट काढून आणि बाबा त्या गाडीत. आणि त्या म्हातारी बाईने सांगितलं, तिकीट काढली आणि म्हणली बाबा तरणी गाव आलं का मला आवाज द्या. काय? तरणी गाव आल्यावर मला आवाज द्या. आणि जेव्हा तरणी गाव तेव्हा बाबा म्हणले तरणी. तर उठली कोण? म्हातारी उठली. सगळी लोक बघायला लागली. त्याप्रमाणे मी अलीकडच्या स्टॉपला उतरलो म्हणजे तुम्हाला डुंबरीताईंना कळून त्या वडाच्या झाडाच्या इथंच उतरलो. का? सगळं हिरवगार झालं होतं. सगळं हिरवगार झालं. उन्हाळ्यात आलो, पाऊस पडला, सगळं हिरवगार झालं. त्यामुळे आपल्या गावाचा स्टॉपच आपल्याला कळाला नाही. तद्वत जीवाचं झालं. कुठून कुठे गेलो? सुरुवात कुठून झाली होती? ती तरणी आल्यामुळे मध्ये वाटाळा झाला. धरणी वायू त्या पुढे गेलो होतो थोडं. हा ते तर महाराजाचा पद्मनाभ जोडायचं आपलं तर काम झालं. हा जाऊ द्या, परत मागं जाऊ म्हणजे येणार आपण स्टेप बाय स्टेप. देह समजण्याचा कुकर्म अपशकून आरंभ होतो. शरीरात होता तोपर्यंत बी नाही. बाहेर आल्यानंतर त्यावेळेला तो सोम म्हणत होता आतमध्ये. बाहेर आल्यानंतर एवढा पकडाय या धरणीचा, यालाच ममत्व म्हणलेलं आहे. त्या मातीशी लगेच प्रेम नव्हतं, लगेच मायेचा पगडा त्याच्यावर बसला. धरणी वायू लागतात स्मरण विसरत होता. ओळखू लागे माता पिता कोम कोम रडत असे त्याच्या अगोदर समज. आणि मग हाच अपशकून आहे आपला. आणि जिथं तुटलं तिथं जॉईन झालं पाहिजे. इथं आपल्याला जॉईन करायचं. अपशकून आहे, आरंभ करतो. परिच्छिन्नतेने भ्रांतीने बद्ध होऊन जीवकोटीत अंतर्भूत होतो. स्वतःला जीव समजू लागतो. आणि जीव खरा नाही तरी त्याला खरा समजतो.
वाईट शकुनाचे फल काय म्हणशील तर देहाच्या ठिकाणी देह माझा आहे व मीच देह आहे इतका अहम अभिमान धारण करतो. आठवलं मला. तो आतमध्ये म्हणत होता सोहम, पण बाहेर आलं कोम. कारण प्रवास घडला थोडा, कालांतर घडलं, काय अंतर घडलं. उन्हाळ्यातला माणूस पावसाळ्यात गावाला गेला 8 महिन्याने, तर चेंजेस झालं सगळं. आणि त्यामुळे तो स्वतःला विसरून गेला आणि स्वतःचं गाव विसरून गेला. आणि म्हणून त्याला विचारावं लागलं. त्या स्टॉपला उतरल्यानंतर लगेच मला एकाने विचारलं पाहिजे होतं, आला कोठोनिया शिकवून या आपण म्हणलं, हे पाठ आपले ही कीर्तनाला घ्या बरं का. आणि पहिलं त्याचं उत्तर आपण नाही सोडवायचं, खालच्यांना विचारायचं कुठून आला कोठोनिया जाशी, मला काही तपास नाही अजून. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया, म्हणजे आपली सगळं घरदार पळापळी झाली, सगळं लटकय नाही. कळालं अजून, कळालं नाही. हो, ते कळायला 42 वर्ष गेले मध्ये. 42 वर्षात एवढा 8 महिन्याचा बघा. आलो परत माग 8 महिन्याच्या फरकात स्टॉप विसरलो. 8 महिन्याच्या फरकात 42 वर्ष माझी ताटातूट झाली. तिथून धरणी वायू लागता आता 42 वर्षांनी पुन्हा 8वीत तिथं जायचंय. निरखित गेल्या मग स्वरूपाची ओळख येईल. आता माझं 42 आहे, आता तुमचं तुम्हाला माहिती काय आहे ते. एवढं लांब गेलेलं आपण आता परत लगेच माघारी यायचे ना. मग तसं यायला वेळ नाही लागणार. पूर्व पश्चिम मध्ये किती अंतर आहे हो. अशी आपण विसरलेलं एवढ्या. बरं हे तर हे याच युनिटलं झाले. अजून मार्क्स जर काढले आपल्या फायली तर ही तर एवढीच फाईल ओपन केलेली. अजून 84 लक्ष युनिटची फाईल काढली. मग अहो किती घाबरतं. आरटीओला आता जाताना आहे ना, पासिंगला अगोदर डचका असते काही फाईल आपल्या नावावर केस तर नाही, म्हणजे एवढं घाबरतोय. बाकीच्या गोष्टीला नको घाबरा, बाकीच्या गोष्टीला घाबरलं पण त्याला नाही घाबरत. त्याच्या ठिकाणी तर त्याच्यात घुसतं न घुसतं. देह माझा आहे, मीच देह आहे इतका अहम अभिमान धारण करतो व जन्मापासून तो थेट मरणापर्यंत सर्व देह धर्माचे ममत्व धारण करून दुःखे भोगण्याचा प्रसंग येतो. तोच काय सांगितलं. अपशकुनाचं काय कार्य आहे. कुमुहूर्तानी काय होतं, कुमुहूर्तानी हे होतं. घुसतो न घुसतो देहात, तिथूनच त्याचं ममत्व सुरू झालं. मरेपर्यंत अहम करत राहतो आणि त्याच्यामुळं देहधर्माचे ममत्व धारण करून दुःखे भोगण्याचा प्रसंग येतो. तोच कुमुहूर्ताचा योग. ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाच्या तोंडात पडते न पडते, तोच इतक्यात मासे धरणारा धीवर गळाला हिसका मारतो, प्राण घेतो. आपलं जसं याच्यात चित्त जडत जाईल प्रपंचात, तसं आपण गळाला लागलो, मारला जास काका, घुसलं घशात. त्याप्रमाणे सत्वगुण हात कोणी एक पारधी असून, कोण आहे सत्वगुण सुद्धा पारधी. किती अडकलेले पा 14व्या अध्यायामध्ये. हे जेवढे धर्माच्या व्यासपीठावर मिरवतात आणि स्वतःचा करतो, देहावर प्रेम करून मी कोणतरी अमुक आहे असं समजतात, ते सगळे या पारध्यानी पकडलेले. कोणत्या सत्वगुण पारध्यानी पकडलेले. सत्वगुण हात कोणी एक पारधी असून तो सुखरूपी ज्ञानरूपी अशा उभय पाशाने जीवास ओढतो व ज्याप्रमाणे हरिण पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडते तसा तडफडतो. मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे. त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे. त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशा वल्लगणात्मकतेने चरफडतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात नेता नाही अशी घमेंडरूपी लाथा जाडतो. या कारणाने कोणी स्वकीय आत्मज्ञानापासून होणारे व आपल्या हाती सहज असलेले सुख आपण व्यर्थ दवडतो. काय वाक्य. तिकडं मी ज्ञानी आहे, मी लय सुखी आहे. अरे हे दुसऱ्याकडून मिळणारं सुख आहे, दुसऱ्याला सांगून किंवा मिळवलेलं ज्ञान आहे ते, त्याच्यात तू स्वतःचा घमेंड घेतो, लाथा जडतो. या कारणाने कोणी स्वकीय आत्मज्ञानापासून होणारे व आपल्या हाती सहज असलेले सुख आपण व्यर्थ दवडतो. नको असलेला टेंबा मिरवतो आणि असलेलं सुख गमवतो. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व थोड्या वैश्विक लाभाने धन्य मानतो. थोडंसं काय मिळालं, लय प्रसन्न आणि मिळाले काय त्याला, नाशिवंतच मिळाले. आणि जे स्वतःच आहे ते हरवून बसला सगळं जुगारीमध्ये. माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही, हे माझे केवढे भाग्य आहे असे आपणास मानून अष्टसात्विक भावाने ताटतो, गर्वात चढतो.
ही जरा आपल्याला आपल्या मालिकेला बी थोडी लागलेली. आम्हाला 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 तुम्हाला काय, तुम्ही विसरले होते म्हणून तुम्हाला झटके मारून फटके मारून तुम्हाला शुद्धीवर आणलेले. विसरले होते तुम्ही. जसा एखादा माणूस विसरतो ना, वेडा होतो, मग त्याला शॉक देऊन देऊन जागेवर आणायचं. तसं हे आपल्याला अष्टसात्विक भाव ध्यानाला बसवलं, कीर्तनाला जायचं, प्रवचनाला जायचं, शॉक देऊन देऊन आपल्याला जागेवर आणण्याचा प्रकार आहे. आणि त्याचं भूषण मिरवतोय आपण. मग आपण लय शॉक घेतलेले आहेत. काय शॉक घेतलेले सांगा बरं. हे तुला जागेवर ताळ्यावर आणण्याचे उपाय आहेत ते. आणि ताळ्यावर आलं म्हणतो अरे रे रे, आणि खरे का ताळ्यावर आणलं तारू हरपले. ते काय खरे याच्यावर बघा. मदनी बाबांचे एक वाक्य नेहमी असते, अष्टसात्विक भाव म्हणजे परमार्थ नाही, पण त्याच्याशिवाय बी परमार्थ नाही. हे गदड्याला ते माहीत नाही, ते म्हणतात ते नाही. ही वाक्य एवढी सांभाळून बोलावं लागतं संतांना. अष्टसात्विक भाव म्हणजे परमार्थ नाही, म्हणजे इकडं फूल झालेल्या लोकांसाठी. पण एवढंच धरून तुमचं दुसरं म्हणून तुमचेच भाव असं म्हणतात. पण अष्टसात्विक भावाशिवाय परमार्थ नाही. म्हणजे बघा आता एक वाक्य कसं आहे, कसं तुम्ही लावून द्याल. तुम्हाला निवडण्याचं ज्ञान आलं, पण तुम्हाला वांगी निवडण्याचं ज्ञान आहे, सगळ्याचं ज्ञान आहे. तुम्हाला हेच ज्ञान नाही, बाकी सगळे आहे आपल्याला ज्ञान. बरं हेच ज्ञानावर सगळा व्यापार चाललाय. तो व्यापार सुद्धा कोणाच्या सत्तेने चाललाय, याच ज्ञानाच्या चालले. अष्टसात्विक भावाने ताटतो आणि गर्वात करतो. आणि एवढ्यानेच अटपत संपत नाही, तर जगात काय तो मीच एक विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक भूत संचारते. लाचान लफडे बंधन त्याच्या पाठीस लागते. दुसरं काही तुमच्याकडे सांगायच नाही. तुम्हाला सांगतो, आपण कीर्तन प्रवचन करतो, सांगायचं अष्टसात्विक भावाचं, पण जे आवडत नाही तेच तुम्ही खायला जाणार का दुसऱ्याला? तुम्ही त्यांना बुद्धीच्या पातळीवर युक्तिवाद सांगा, मग का नाही स्वीकारणार ते? पण तुम्हाला जे आवडत नाही ना, ते असं होतंय का तुम्हाला? नाही होत, मग जावा बाजूला. तू काय, तू त्याला गळे उतरायचे ना तुला. जे आवडत नाही ते तुम्ही त्यांच्या ताटात कशाला टाकता? आणि मग ते नाही, मग आमचं ऐकलं नाही, मग आमच्या वेळेला असं केलं, असं केलं. तुमच्या वेळेला केलं म्हणजे तुम्ही जबाबदार, त्याला ते नाही जबाबदार. पोरं शाळेतच येत नाही म्हणजे जबाबदार कोण आहे? उगाच विनाकार मारतो. त्याला कळायला पाहिजे का मारतो, कशासाठी बोलतो, हे तर त्याला जाणीव करून द्या तुम्ही. आता एखादा असतं बिनडोक, त्याचं दे सोडून, अपवाद असेल एखादं, पण सगळे जर तुम्हाला नाव ठेवत असतील, त्याच्यासाठी आपण हाणून संप्रदायाचे हे सुद्धा बाहेर सांगायचं नाही, बळच कोणला जाऊन. त्याच्यामुळे घोटाळा होतो. अजून तांदळाच्या खाड्याप्रमाणे तुम्हाला निवडून ठेवता. तुमचा अहंकार, तुमचं काय, तुम्हाला संप्रदायाचा सुद्धा अभिनिवेश नाही पाहिजे. त्यावेळेला यथार्थ ज्ञानाची जाणीव झाली समजायची. तिथून गेल्यानंतर मागं काय, मागं झालेली गंगाला काय माहिती कुठून आली, मी गटारातून आले का काशीवरून आले, मिळालाच नाही ना. त्यामुळे ती चढून बसलेली. कोण? गंगा, यमुना वगैरे त्या क्षेत्रातच कशाचा अभिनिवेश धरलाय तिने समुद्राचा अभिनिवेश धरायचा, अधिष्ठानाचा अभिनिवेश धरायचा. तिने कडच्या मातीचा आणि सभोवतालच्या जगाचा अभिनिवेश धरलाय. मग ती फसली का सुटली? फसली. ते तू नाही आहे, तू याच्यामुळं तादात्म्य धरते. ही या गावची नदी, ती त्या गावची नदी. आईला गाव नाही, नाव नाही, रूप नाही, असं मी आहे. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही काय, काहीच नाही, असं तिचं स्वरूप आहे. पण तिने त्याचं तादत उपाधीला धरून राहील. एक भूत संचारते, लचाण लफडे बंधन त्याच्या पाठीस लागते. पण हे कधी आपण स्वतः ज्ञान स्वरूप आहोत, हे ज्ञान स्वरूपत्व गेले, आच्छादित झाले, त्याचे त्या दुःखच वाटत नाही. उलट विशेष ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो, स्वतः श्रेष्ठ समजतो. मला हे प्राप्त झालं, मला ते प्राप्त झालं. अरे याच्यापेक्षा तो कोट्याधीशेष ती घालवून बसला आणि थोड्याशा लाभाने स्वतःला धन्य समजू लागला. म्हणजे बघा, ही मला झालं म्हणजे मी त्याच्याही पलीकडचं आहे. ती माझं वास्तविक स्वरूप हरून गेलो, मी ज्ञान स्वरूपत्व गेले, आच्छादित झाले, आणि त्याच्यावर हे दुःख आलं. मी ज्ञानी आहे, मला हे झालं, मला ते झालं, आणि त्याचे दुःख वाटत नाही. परंतु उलट विशेष ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो, स्वतः श्रेष्ठ समजतो. हे जेवढे आहेत ना व्यासपीठावर मिरवणारे, बाहेरचे बी नातले बी, स्वतःला हरून बसलेले आणि स्वतःला ज्ञानी समज. एक तर शान तुमच्या इकडचं तो म्हणतो खालचे बैल आहेत. आता एवढं बैल म्हणूनच त्यांनी अजून डोक्यावर घेतलंय. म्हणलं बघा, ही सगळी बैल आहेत, यांना काय समजणार आहे? हा, मला मधले बाबा म्हणले तुम्ही मला द्या म्हणले,
तो दृष्टांत मठाचा मठाधिपती, जो कुत्रा होता तो आता मठाधिपती झालाय. आताचा मठापती कुत्रा होणार म्हणले आमच्या इकडे एक आयत्या कोयता मारून बसलेला आहे. मधले बाबा म्हणले द्या मला. मी म्हणलं बाबा तुम्हाला झेरॉक्स प्रतीच पाठवून देतो डायरेक्ट. हा सांगा बरं किती किती एवढं यांना तर कळायला पाहिजे ना. कसं कळेल? अर्जुनालाच नाही कळालं 14व्या अध्यायापर्यंत. सांगणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे, तरी नाही परिणाम. आणि म्हणून म्हणतात विरळा ऐका कोणी का त्याची लोटांगणी. स्वतः श्रेष्ठ समजतो. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी होऊन भिक्षा मागण्यास नगरीत निघाल्यावर इतरांपेक्षा 2 दाणे जास्त मिळाल्यावर त्यात मी इंद्रच नाही काय म्हणजे मोठे आपण माझे मोठी भाग्यवान आहोत असे मानित नाही का. काय माऊलींनी चपराक मारलेली, ज्ञानी लोकांना चपराक मारली. स्वतःच आत्मस्वरूप ज्ञान स्वरूप आहे आत्मा ते विसरून गेला आणि एक बाह्य शुल्लक ज्ञान मिळवलं प्रकृतीतलं प्रवृत्तीतलं त्याने फुगल्या. आणि त्याला उदाहरण दिलं राजा भिकारी झाला स्वप्नात. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात भिकारी होऊन भीक मागून आणली गोळा करून आणि तो बाकीच्यांचे सगळे मानायला लागला. म्हणला त्याच्यापेक्षा आपण जास्तच आणली काय. राजा आहे ना तो. तसा आत्मराज आहे आपण. म्हणजे आपण मोठी भाग्यवान आहोत असे मानित असतो. त्याप्रमाणे अर्जुना देहातीत आत्म्याने देहाचा तादात्म्य अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची तशी स्थिती होते. कुमुहूर्ताचा परिणाम सांगतात बरं का. कुमुहूर्ताचा प्रवृत्ती शास्त्रात तो निपुण होतो. कशात? ही जन्माला आलेली प्रवृत्ती शास्त्रात तो निपुण होतो. यज्ञ विद्येत तो निष्णात बनतो. अधिक काय सांगावे, तो स्वर्ग लोकातील बातमी जाणतो. आणि सांप्रत माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणीही ज्ञानवान नाही व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त हेच गगनरूपी आधार आहे असे म्हणतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्या सुखरूपी व ज्ञानरूपी यांच्या दोऱ्या कानास लावून पांगुळ जसा नंदी बैला सोडतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो. कोण? सत्वगुण. नंदी बैलाच्या गत्याचे पैसे. आता रजगुणही या जीवा शरीराच्या ठिकाणी कसे बंधन करतो ती लक्षणे सांगण्यात येतील. ऐक. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते. अभिलाषा लोभवृत्ती सदैव जागृत राहते. यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. सत्वगुण परमार्थाला बी अशी लोक आहेत रजोगुणी. इकडे गेलो आपलं कल्याण होईल, या बाबाकडे बघा बऱ्याच बाबांच्या लोकांच्या याच्यात या औषधं खोलले खाली का कल्याण होईल, त्या बाबाकडे गेलो माझं कल्याण झालं. अरे हे काय कल्याण बिल्याण होत नसतं. पण रजगुणामुळे तुम्ही इकडे आलेले. रजगुणामुळे नेहमी रंजन होते. जीवाचे रंजन होते. अभिलाषा लोभवृत्ती सदैव जागृत होते. आता याच्यात बी महाराज आहेत काय भक्ती करणारे याच त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या अंतरात रजोगुणाचा थोडा शिरकाव होता क्षणी हा रजोगुण त्याला कामाच्या नादी लावतो. मग जीव तृष्णारूपी वाऱ्यावर स्वार होतो व वाऱ्याप्रमाणे धावू लागतो. मग अग्निकुंडात पेटलेल्या अग्नीवर तूप घातले आणि तशात त्यास वज्राग्नीचे साह्य झाले. मग जळण्यास त्याला लहान मोठी वस्तू आहे काय त्याप्रमाणे या जीवाची इच्छा प्रबल होते व दुःखदायक गोष्टी त्याला सुखदायक वाटतात. इंद्रलोक वैभव जरी प्राप्त झाले तरी ते थोडेच वाटून त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्यापेक्षा अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणून त्याच्या भयंकर खटपटी लागू असे वाटते. एका कवडीवरून आपले जीवित ओवळून टाकण्यात तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी वस्तू प्राप्त झाली तरी तो आपल्याच कृतकृत्यता लाभली म्हणून धन्य मानतो. आपल्या जवळ असलेले द्रव्य जर आज खर्च करून संपवले तर उद्या आपली काय वाट होणार असे मानून अतितृष्णेच्या जोरावर मोठमोठ्या उद्योगात सुरू करतो आणि म्हणतो की जर कदाचित आपल्या स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी काय खावे, आपल्यास खावयास काय मिळणार याकरता यज्ञाधिक क्रिया करण्यास धावतो. व्रतावर व्रती आचरण करतो. इष्टपूर्त विहिरी तलाव वगैरे बांधणे यज्ञ या अधिकाधिक कर्मे करतो. काम्य कर्माविना किंवा व्रतावाचून इतर कोणत्याही कर्मास हाताने स्पर्शही करीत नाही. आपण अशा बुलबुलयाच्या नादी नाही लागलो पाहिजे. आपण ज्ञानी झालेलो. लोक तुम्हाला भुलवतात आणि तुम्ही भुलले जाता. तुम्ही कोणाचं गुणगौरव करणं, एका रंकाचं गुणवर्णन करायचं तुम्ही राजा म्हणून, हेच तुमच्या मूर्खपणाची शुद्ध लक्षण आहे. त्याने व्रत केली काय केलं तरी तो कशासाठी करतोय याचा तुम्ही मूळ पाहिलं पाहिजे ना. किंवा
व्रता वाचून इतर कोणत्याही कर्मात हाताने स्पर्श करीत नाही, ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातला वारा विश्रांती विना रात्रंदिवस सारखा वाहतो, त्याप्रमाणे अर्जुन अशा प्रकारच्या व्यापारात जो रजोगुणी रात्रंदिवस खपत असतो, याच्यापुढे मासा कसला चंचल. जसा कामिनी स्त्रीचा नेत्र कटाक्ष हा चंचल असतो, तसा हा चंचल असतो. व विजेचा तर अतिचंचल, विजेला जर तर अतिचंचल असे म्हणतात, परंतु त्याची रजगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती गती कमी भरेल. कोणती? वीज ती अशी चमकती, दाखवतो एक पडली कुठे काय दिसत नाही, चमकलेली, त्याच्याही पेक्षा रजगुण चंचल आहे. हे आपल्याला कळतं बरं का. आपण कुठं किती स्थिर आहे, किती धरसोडे, आपण कोणत्या पाठीमागं लागलेले, कशाच्या पाठीमागे लागले, कशाच्या लागलं नाही पाहिजे. अशा अतिवेगाने स्वर्ग आणि संसार याच्या प्राप्ती करता तीव्र इच्छेने हा कर्माच्या अग्नीत उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहा वेगळा असणारा जो जीवात्मा तो तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड अडकून घेऊन वागतो. अशा रीतीने देहात असणारा जो जीवात्मा त्याला रजोगुणाचे बळकट भयंकर बंधन असते. आता तमोगुणाचे कौशल्य व लक्षण ऐक. हे जेवढे लोक कामधंद्याच्या पाठी मागे लागलेले, पोट भरण्याच्या पाठी मागे लागले, देहाची सुषुम्ना करण्यासाठी घरदार प्रपंच करण्याचा, पण देवाला विसरून गेलेले, आत्म्याला विसरून गेलेले, त्या सगळ्यांचं हे वर्णन झालेले. त्याच्यात सगळे आले, राजा असू द्या, प्रजा असू द्या, कीर्तनकार बाबा असू द्या, नाही तर तुम्ही आपण असू द्या. रजोगुणाचे तो कशाची काळजी घेतोय? फक्त देह पोषणाची. मेल्यानंतर स्वर्गात काय मिळेल, जिवंतपणी काय, हा रजोगुणाचा व्यापार आहे. मग आपली जर कर्तृत्व काय आहेत, एक तरी ववी ही अनुभवायची का आपल्या, आणि अनुभवाची असेल तर ही खुडून काढली पाहिजे आपण, नाही तर हिचा अनुभूत नाही बसायचा आपण. ही जर आता सध्या अनुभवाची असेल तर हिच्यावर काय करायचा? येण्याची शरीर आहे, शरीर आहे निसरी किंबहुनाची रापडी, दगड टाकायचा त्याच्यावर आणि तो फायनल ती केस निकाली करून टाकायची. आता तमोगुण पहा त्याचं वर्णन. निद्रा तमोगुणाच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडे दृष्टी ही मंद होतेच, व जे मोहरूप रात्रीचे काळे भोर असे जणू आभाळच होय. जो तमोगुण केवळ अज्ञानाने जगतो वाढतो, ज्यामुळे सर्व विश्व भ्रमात अज्ञानात पडून हवे तसे नाचते. सर्व विश्व भ्रमात अज्ञानात पडून हवे तसे नाचते. हा तमोगुण अविचाराचा महामंत्र होय व मूढता रूपी मद्यांचे हा पात्रच होय. फार काय सांगावे, जीवास मोह घालणारे असे हे एक जणू आश्रच आहे. पार्था या लक्षणात तमोगुणाचे म्हणतात, व जे देहालाच आत्मा मानतात त्यांना हाच युक्ती प्रयुक्तीने चहूकडून घासून टाकतो, ज्याचं पूर्णपणे शरीरावरच प्रेम आहे. मग ज्याचं शरीरावर प्रेम आहे तो कोण? माझं जर कीर्तन जरी करत असला तरी सुद्धा कोण काय मानुग्रह घेतला असेल तरी शरीरालाच मी समजत असेल तर मला म्हणल्यावर मग काय समजायचं? बापरे, दिसतोय सत्वगुणात पण आहे कशात? तमोगुणात. कधी झटकायचंय? जे झटकायचं ते झटकीत नाही, आणि जे पाहिजे ते झटकून मोकळा लगेच. बरोबर. धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे या लक्षणात तमोगुण असे प्रक्रियेचो हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी खरोखर वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचा शिरकाव होऊ देतच नाही. हा सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनामध्ये मूढत्व आणतो, व याच्या योगाने मन इंद्रिय या दृढ आळसाचा आश्रय करतात. याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग आळेपिळे घालून मोडतो, कोणतेही काम करण्याविषयी कंटाळाच असतो, आणि एकामागून एक अशा नुसत्या जांभळ्याची रेलचेल होते. काय माऊलीने अजून किती महाराज अर्जुना, त्या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाही, आणि हाका मारल्या नाही तरी तो मध्येच ओ देऊन अंथरुणावरून उठतो. एखादा मोठा धोंडा खाली जमिनीवर पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा मुरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे या कुशीचा त्या कुशीला कधी होत नाही. पृथ्वी पाताळात जाओ अथवा आकाश अंगावर तुटून पडू, याचाही निश्चय चांगला आहे. एका भक्ताचा निश्चय असा आहे, याचाही निश्चय असा आहे. पृथ्वी पाताळात जावा तो आकाश अंगावर तुटून पडो, परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही. हा आळसामुळे स्वस्थ पडला असता आपल्या अहिक कर्माची अर्थात योग्य अयोग्य याची सुद्धा त्यात
आठवण होत नाही, परंतु अंथरुणावरूनच लोळत पडावे अशी त्याची बळकट बुद्धी असते. दोन्ही तळहात वर करून गाल धरतो, बोटाने बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्यात डोके घालून बसतो. अशी माणसं पाहिली असो, अशी माणसं होती, काही गेली, काही अजून आहेत, आहे की नाही? डोक्यात डोकं घालून बसलेले, गुडघ्यात डोकं घालून बसलेले, काय करावं आता, काय करावं आता, काय कामधंदा काही, आणि मनात निद्रेविषयी पूर्ण चांगली आवड असते आणि झोप येऊ लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग सुख देखील तुच्छ आहे असे समजतं. कीर्तनाला गेल्यावर कधी झोप नाही आली पाहिजे. येत असेल तर समजायचं पाप आहे, काय घाबरायचं नाही, पण घालवण्याचा प्रयत्न करायचा ना. रोग झालाय तो घालवण्याचा प्रयत्न करायचा का उगाच आपल्याला कमी समजायचं. कीर्तनाला गेल्यावर झोप नाही आली, साधूच्या संगतीत आल्यावर कधी झोप नाही आली पाहिजे आपल्याला. ज्याच्या मनी पाप त्याला झोप येते आपे आप. मस्त बोल. पाप म्हणजे अज्ञान. बस पळून या गेली झोप होते, प्रमाण फिट आहे, पाप आडते. कुठून जाते झोप पळून. सावध झालो का हो सावध, आपण सावध झालो, आलो हरीच्या जागरा. कुठं हरीच्या जागरला, कुठं टाळ वाजले का लगेच बसला असा नाही. सावध झालो आलो हरीच्या जागरा. जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजती, पळून या गेली झोप होते, पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. तिथे गेल्यानंतर कृपेचा वर्षावच आपल्यावर. हा ब्रह्मदेव निद्रेविषयी पूर्ण चांगली आवड असते आणि झोप येऊ लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग सुख देखील तुच्छ आहे असे वाटते. मला ब्रह्मदेवाचे आयुष्य लाभावे व मी आत्ताच निजला राहावा, याशिवाय मला दुसरी काहीच व्यसन नाही. कोणाचं आयुष्य? ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे त्याच्या दिवसाच्या टायमात हे जग निर्माण होतं. ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला का अख्खा दिवस 24 तासात जग निर्मिती, आणि त्याला अंधार झाला का तिकडं सगळ्या जगाचा, तेवढं आयुष्य पाहिजे याला झोपायला. काय संतांची आयडिया असेल खरोखरच. नेक माणसाला त्यांनी किती तपस्या करू द्या, अज्ञानी माणसाने त्याला ते फळ देतच नाही. जो अहंकारी आहे, जो दुष्टबुद्धीने वागणार आहे, जरी ज्ञान घेतलं तरी त्याच्या पाठीमागं जर त्याचे काहीतरी आशय आहेत, त्याला ज्ञान फलतृप्तीला येत नाही. रावणाचं याचं उदाहरण, तो रावणाचा भाऊ झोपायचा 6 महिने. कुंभकर्णाने, विभीषणाने आणि रावणाने तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्याशिवाय 3 भाऊ उठले नाही. आणि तपश्चर्या कोणाची आहे? खास कुंभकर्णाची. आता याला तर राज्य भेटलेले आहे रावणाला, पण इंद्र काय म्हणतोय, मला हा कुंभकर्ण म्हणतोय मला इंद्रासन पाहिजे, म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. हा दुष्ट हेतू जाणला. लगेच नारद मुनीने देवास सांगितलं. आता कळलं काय, चांगलं सांगितलं. आणि लगेच तिकडं जाऊन सांगितलं. लगेच इंद्र गेले आणि सरस्वती मातेचं गुणवान केलं, खूप वर्णन. काय करायचं, काय माझ्याकडे काम काढलं नाही, त्याने तपश्चर्या केली. मग तो फळ मागणार आहे ब्रह्मदेव. मग माझ्याकडे येण्यापेक्षा त्याला जाऊन सांगा ना, त्याला अनुग्रह देऊ नको म्हणून. नाही ना, त्याला तर आलेल्या शरण मरण नाही ना, त्यांनी काम केले म्हणजे द्यायलाच लागल. मग काय करायचं? तो प्रसन्न झाला का ब्रह्मदेव त्याला विचारणार, तुला काय पाहिजे? तर तो मागणार आहे इंद्रासन. तर तुम्ही त्यावेळेला त्याच्या जिभेवर जाऊन बसायचं आणि त्याला म्हणायचं निद्रासन द्या म्हणून. असं का? चालेल, करून मग काय हरकत नाही. आणि केली तपश्चर्या सफल झाली, ब्रह्मदेव प्रसन्न झाला. बोल बघता काय पाहिजे? तो म्हणला मला निद्रासन पाहिजे. आणि नंतर लगेच म्हणला तथास्तु म्हणल्या. लगेच लक्षात आलंय रावणाच्या दिवशी तू काय मागितलं? अरे नाही ते नाही. हे बघ म्हणलं, एकदा दिलं का परत घेता येत नाही. जसं अनुग्रह दिलं घेता नाही येत, काही झालं तरी घेता येत नाही. एकदा दिलं म्हणजे झालं. मग वर्षभर निद्रासन म्हणजे कायमचा झोपलेला. काहीतरी कृपा करावं, काहीतरी कृपा करा. मग काय कर, ठीक आहे 6 महिन्यातून एकदा जागा होशील तू, फक्त 1 दिवस. किती? आणि ते एका दिवसात तो रावणाबरोबर लढायला आलं होतं तेवढे याच्यावर. आणि मोक्ष मिळाला बरं का त्याला. केलेलं तप देवाच्या मनात आलं नाही, याला नाही बाजूला जाऊन द्यायचं, नाही देणार. पण 1च दिवस जीवन जागा ठेवला त्याला. आणि ज्या दिवशी जागा झाला त्या दिवशी लगेच मेला बी, मोक्ष बी प्राप्त मिळाला त्याला. याप्रमाणे ते काय सांगितलं होतं,
ब्रह्मदेवाला आयुष्य मिळाले व मी असाच निजला राहावा याशिवाय त्याला दुसरे काहीच व्यसन नसते. आणि वाटेने जाताना जर सहज पाय घसरून कलंडून पडला तर त्याला त्याच ठिकाणी डोळा लागतो व त्याला झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊन लागल्यास त्याला देखील तो अधीर करतो. एखादा आंधळा नुसती झोपच याच्यात घेऊ नका, म्हणजे अज्ञान, आळस, काहीच करायची इच्छा नाही. एखादा आंधळा रागाने कामाला म्हणून जाऊ लागला तर कोठे जाईल व कोठे पडेल याचा नियमच नसतो. त्याप्रमाणे रागाने किंवा द्वेषाच्या आवेशाने एखादा व्यापार करू लागला तर काय करेल याचा नियम नाही, कारण त्याचा व्यापार ज्ञानशून्य असतो. कारण कोणाच्या वेळेस कसे वागावे, कोणाबरोबर कसे काय बोलावे, त्याच्याबरोबर देवघेव करण्याची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे असा याचा इतिहास विचार कळत नाही अज्ञानी लोकांचे. ज्याप्रमाणे वनवा लागला असता तो सर्वही मी आपल्या पंखाने पुसून स्वाधीन करून घेईल अशा अज्ञानमूलक तीव्र इच्छेने पतंग वनव्यात उडी घालतो, त्याप्रमाणे साहसी धोक्याचे कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो. वेदबाह्य कर्म करण्याची त्याला प्रबळ हौस असते, किंबहुना असेच प्रमाद भलतेच करणे त्याला गोड वाटते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन पाशांनी उपाधी रहित शुद्धता अशा आत्म्यास बंधन करतो. काय वाक्य? कोणाला बांधतोय? आत्म्याला कोणतंच बंधन नाही, तो उपाधी रहित, तरी त्याला यांनी बांधलं त्या गुणाने. ज्याप्रमाणे अग्नी काष्टात लागला असता तो अग्नी काष्टाच्याच आकाराप्रमाणे दिसतो, किंवा आकाश हे घटात सापडले तर त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते, अथवा पाण्याने भरलेल्या सरोवरात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. त्याप्रमाणे आत्मतत्व गुणात भासल्यामुळे आत्माच गुणांनी बद्ध झाल्यासारखा वाटतो. नुसतं वाटतो म्हणलं तरी आपण गुंततोय बरं का, पण आणि सुटतो म्हणलं तरी गुंतलेलाच आहे, कारण तो त्याच्याही पलीकडे आहे. पण कसा बद्ध दशेला आलाय, आणि त्याला म्हणतात वाटतो. याच वाक्य मुक्त होता बरी बळच झाला म्हणून. काय उदाहरणं दिली 6व्या अध्यायात. पोपटाने त्या नळीला धरलं, उडून जाऊ शकतो पण अजूनच एवढा गोवित राहतो, आणि मांडवीतो अशी टूळ म्हणून जाम धरतो. हे आपलं कर्तृत्व आहे, हे आपलं आहे. आपण टाकू शकतोय, आणि तुम्हाला असं वाटतं का हे टाकलं म्हणजे सुटणार आहे? ते तुम्हाला भोगाल, तुम्ही सगळे भोगणार, त्याच्यामध्येच राहणार, पण आसक्ती संपणार तुमची, आणि आनंदाचे दिवस येणार आहे. टाकण्यात आनंद आहे, नको म्हणण्यात आनंद आहे. करून पहा एखाद दिवशी, तुम्हाला समाधान वाटेल. जरी त्याच्यातलं गेलं, एखाद दिवशी तुम्ही कामावर गेले, 4 चपात्या तुमच्या घेऊन गेलेले, जेवायला डब्याला बसले, आणि एका मित्राने डबा नाही आणला, तुम्ही तिघांनी ठरवले एक चपाती याला द्यायची, किंवा अर्ध्या 2-2 चपात्या त्याला द्यायच्या. त्या दिवशी तुम्हाला भूक नाही लागणार जास्त. तुम्ही तुमच्याच वाट्याच्या आणल्या होत्या, पण त्याला दिले ना, त्याग केला ना, तरी सुद्धा तुम्हाला भूक नाही लागणार. तुम्हाला असं वाटणार आपलं जेवण फुल झालेले. त्यागात आनंद आहे, नाही म्हणण्यात आनंद आहे. नाही म्हणल्याने आपल्याला मिळणार नाही असं नाही, ज्या मिळणार आहे त्या प्रारब्धाच्या आपल्या लकीरमध्ये त्या मिळणारच आहे, फक्त आसक्ती टाकायची आपल्याला. हे पहा, कफ वात यास मागे सारून देहात पित्त वाढले असतात, ते जसे शरीरात संतप्त करते, अथवा उन्हाळा किंवा पावसाळा निघून गेल्यावर जेव्हा थंडी सर्वत्र पडत असल्याची दिसते व आकाश चौकडे थंडगार होऊन जाते, अथवा जागृती व स्वप्न ही अवस्था नाही तशा होऊन गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती जड मूड होते, त्याप्रमाणे रज व तम नाहीसे करून त्यापेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे ना असे तो जीवाकडून म्हणवित असतो. पुन्हा परत आपल्याकडे आले, आता पुन्हा आपल्याकडे आले. ते दोघं जण गेले का हा उठला का म्हणतो, तो असे जीवाकडून म्हणतो. त्याप्रमाणे सत्व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य होते तेव्हा सहजपणे प्रमादी अवधानता प्रसन्न होतो. याच रीतीने सत्व व तम या गुणांचा पाठीमागे सारून जेव्हा रजगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा, त्याला कर्मावाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही. याप्रमाणे 3 श्लोकांनी 3 गुणांची वाढ कशी होते याचे निरूपण केले. आता ह्या सत्वाधिक गुणांच्या वृद्धीचे लक्षपूर्वक ऐक. हे पहा, रज व तम या गुणावर विजय मिळून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. कोणता? रज व तम या गुणाचा विजय मिळून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्यांचा सुवास आत न मावता बाहेर
जसा बाहेर चोकडे पसरतो त्याप्रमाणे प्रज्ञावृत्ती ज्ञान ही अंतर्यामी ओतपुरत भरून न मावता बाहेर निघते. म्हणजे सर्व इंद्रियांच्या अंगात विचार पहारा करीत असतो व खरोखर हात पायांनाही डोळे निर्माण होतात. आता हे सत्वाचा पुढचा टप्पा सांगितला, शुद्ध सत्व गुणाचा. आपल्याला एवढं काम झालं का कामच झालं. आपल्या हातपायांना सुद्धा आपल्याला कळावं, हाताने आपल्या तिकडे गेलेच नाही पाहिजे. जी वस्तू घ्यायला चालली आपण, जी वस्तू घ्यायला चालली आपण, पण ती वस्तू गरम आहे कलथा, आणि ते आपल्याला घ्यायला चालले तरी आपल्या हात तिकडे नाही गेले पाहिजे. तो कलथाच दिसला नाही पाहिजे आपला, का चटका बसन म्हणून. ही वृत्ती आपल्यात कधी निर्माण होणार? ज्या वेळेला आपण आत्म्याशी एकनिष्ठ होऊ त्यावेळेला अशा गोष्टी होणार. जोपर्यंत आपण देहबुद्धी होईल तोपर्यंत नाही. आतूनच त्या रती तशी प्रेरणा अंतरीचे धागे बाहेर इंद्रियांना सुद्धा जड असणाऱ्या याचं पाहणे काम नाही, पण एक म्हणून नाही चटका बसणार आहे, नको तिकडे जायला. पाय सुद्धा तिकडे घेऊन जाणार नाही, तुमचं मन सुद्धा तिकडे घेऊन जाणार नाही. उदाहरण किती दिलं, वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्याचा सुवास आत न मावता बाहेर चौकडे पसरतो त्याप्रमाणे प्रज्ञावृत्ती ज्ञान. आता हे ओरिजिनल ज्ञान बाहेर पडले, स्वयं ज्ञान बाहेर पडले. ते ज्ञान ज्यावेळेला अंतर्यामी ओतप्रोत भरून न मावता बाहेर निघते म्हणजे सर्व इंद्रियांच्या अंगणात विचाराचा पहारा करीत असतो व खरोखर हात पायांनाही डोळे निर्माण होतात. म्हणजे सत्कर्म होते व दुष्कर्म कोणतेही त्या इंद्रियांनाच समजते. त्याबद्दल त्याला चांगला विचार करण्याची आवश्यकताच नसते. काय आता त्याचा पत्ता कुठला का मागच्याचा? आता चांगला विचार कोण करणार? आपल्या हातात राहिलं का चांगला विचार कर? जे व्हायच करायचं होतं ते केलं ना ज्याने, का तिथून 50% परमार्थ करावं लागतं का जास्त नाही करावं लागत. पण 50%ला सुद्धा नाही तयार होती म्हणलं, आता काय करायचं? 50% काम करायचं आणि पगार किती घ्यायचा? चांगल्या चांगल्या कंपन्या मोठ्या मोठ्या त्यामुळे डब्यात गेल्या. काय कशामुळं? ऐकता ना तुम्ही, कशामुळे गेल्या? 50%च काम करायचं, पगार किती घ्यायचा? संत संप्रदाय तसाच डब्यात चालला, दिसतंय चाललेलं. म्हणजे जरी मिळालं सगळ्यांना तरी ते फलतृप्तीला येत नाही. त्याबद्दल त्याला विचार करण्याची आवश्यकताच नसते. राजहंसापुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवले असता जसे त्या राजहंसाच्या चोचीचे टोक त्या दोहोंच्या मिश्रणातील दूध व पाणी याची वेगळी करते. निवडिले वेगळे राजहंसे, दूध आणि पाणी राजहंसे वेगळे केले. काय खबर आहे का अभंग? हे याच्यातूनच सुचलेले आहे का? त्याला काय पाहायची गरज आहे का? डिग्री टाकायची गरज आहे का? ते दूधच घेणार, पाणी जागेवर शिल्लक ठेवणार. एवढी जर आपल्यामध्ये आत्मीयता निर्माण झाला, आपल्यामध्ये तसं ज्ञान झाले का बघा बरं आपण प्रत्येकाने डोकून. आता माझ्या सकटच नाही म्हणलं काय आता असंच झालं का? पण मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव, खरोखर सांगतो, जरी आपली वाईट पावलं पडायला लागली त्या दिवशीकडे घेऊनच नाही जाणार आपण. काय मी परवाचं पाहिलं, तुम्हाला कोपऱ्यात घेऊन सांगायला वाटलं तर एक अशी परिस्थिती आली होती बिकट का सज्जनांवर ते सगळ्या कर्माचा बोजा पडणार होता. न करता सुद्धा त्यांच्यावर ते लचांड येणार होतं थोड्याशा चुकीमुळं. पण ते आपले आप त्याने होय काम आपे आप. तुम्हाला दृष्टांत सांगतो, म्हणजे ती गेलं तिसऱ्याच्याच बोखांडी. जे होणार नव्हतं, फॉर एक्झाम्पल कीर्तन करायचे आपल्याला, पण एक म्हणले त्या महाराजाचं नाही ठेवायचं, मग आपण कीर्तनच कॅन्सल करणार होतो. पण ते म्हणजे तसं काय नाही, तसं काय नाही, करा करा ठेवा कीर्तन. पण दुसरीकडून आपल्याला निर्णय आला कीर्तन बिर्तन काय करायचंच नाही. कोणावर गेलं? उदाहरण तुम्हाला सांगतो कसं काय तुम्ही सुचवू शकता. एक बाई सात्विक वृत्तीची होती, धार्मिक होती. एकादशीचा दिवस होता, गावात सप्ताह चालू होता आणि वारकरी दुपारच्या आता उन्हाचे झोपले असतील, रामनवमी चैत्रातलं ऊन, आणि मग दुपारच्या वेळेला ती घरातून ताकाचा हांडा घेऊन गेली वारकऱ्यांना पाजायला, डोक्यावर घेऊन गेली. रानातून गावात सप्त्याचे खोली गळे जाताना चौकात लोक बसली होती. पहा म्हणल्या बायांना किती हाऊस, घरची कामं टाकून देतील आणि इकडं पळत सुटलेत, चाललेत ताकाचा हांडा घेऊन महाराजांना पाजाय. आणि ते फुकटे म्हणले त्यांना बी असंच पाहिजे हे म्हणले. ती बिचारी घेऊन गेली. तेवी दुपारच्या पारी ताक. आता आपण पाहिलं माणिक डोला छास, महाराज सुद्धा म्हणले 2-2, 3-3 येऊ द्या.
कीर्तनकार बाबा सुद्धा म्हणले आपलं तर द्या सोडून, आपण तर पोरं सोरच आहे, पण येऊ द्या, कारण तसं उष्णताच तेवढी. तसं त्यांनी बी हांडार सगळ्यांनी 10-12 जणांनी पिऊन टाकलं, गेले. ती बी गेली घरी, हे बी दुपारचे झोपले, म्हणजे संध्याकाळी हरिपाठालाच उठू डायरेक्ट. झोपले तर उठलेच नाही ते. काय झालं म्हणे. नंतर मग झाले त्यांची पोस्टमार्टम झाली आणि कळालं टाकामध्ये विषबाधा झाली. ती बाई म्हणली आपण तर काय केलं ना, मग काय करायचं. आता इकडे झाली चांदा चौकट, पण बोलून यमाचे दूत आले होते आणि ते घेऊन चालले सगळे. म्हणले आता ही केस कोणाच्या नावावर माथ्यावर मारायचे, तुम्हाला असे प्रसंग पडतात. मग पाहिलं तर ही बाई तर सज्जन वृत्तीने, पण तिने काय केलं होतं, हंडा घेऊन आली तेव्हा तिच्यावर काय नव्हतं ठेवलं. हा आपण लक्ष ठेवायचं, काही घेऊन जायचं आणि झाकण घेऊन जायचं. हो, झाकण घेऊन नाही गेली आणि वरून साप घेऊन चालला होता. कोण? गार साप घेऊन चालली होती आणि ते साप तर फटत होतं तिच्या चोचीतला आणि त्याची गरळ त्याच्यात पडली आणि ते पेले नेहमी. आता म्हणली यांची चूक नाही, उन्हाळ्याचे दिवस आहे, घेणार 2-2, 3-3 ग्लास. हिची बी काही चूक नाही, ही श्रद्धेने करते. म्हणजे पाप मारायचं कोणाच्या माथ्यावर म्हणले. ती जी चांडळ चौकटी बसलेली ना म्हणली तिच्या माथ्यावर. हा, त्यांच्या गावकऱ्यांच्या नाही, सगळ्या चांडळ चौकट गावकरी त्यांच्या माथ्यावर मारा म्हणे सगळं. बघा ते त्यांच्या ईश्वर गेलं काय, हीच ईश्वराची इच्छा आहे. तुम्ही करू नये, तुम्ही त्याचं सापडणार नाही. बापरे, अशी तुमची वृत्ती पाहिजे. आणि जे तुमच्याकडून घडलं चुकीचं जरी असेल तर ते नव्हतं, ते मागचं तुमचं शेष प्रारब्ध कर्म होतं, ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही तुम्हाला. पण त्याचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला चटका बसणार नाही. एवढी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे स्थिती. बरं, त्याच्यासाठी परमार्थ करायचं हे लक्षात ठेवा, बाकी कशासाठीच नाही करायचं आपल्याला. खरोखर हातपायांना डोळे होतात. सत्कर्म कोणती व दुष्कर्म कोणती या इंद्रियांना समजते, त्याबद्दल त्यांना विचार करण्याची आवश्यकता नाही. राजहंसापुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवले असतात. जशी त्या राजहंसाच्या चोचीचे टोक त्या दोघांच्या मिश्रणातील दूध आणि पाणी वेगळे करते, त्याप्रमाणे बा अर्जुना, इंद्रिय बऱ्या वाईट कर्माची निवड करण्याची पारखी होतात. नियम इंद्रिय निग्रह हा त्यांची आपणहून सेवा चाकरी करतो. कोण? नियम जे सांगितलेत ना ते यांची चाकरी करतात. ते म्हणतात तिकडे घेऊन नाही जायचं महाराजांना, तिकडे धोका आहे, तिकडची महाराज तारीख घेऊ नका, धोका आहे, काही ना काही अडचण आणणार, काहीतरी अडचण आणणार, तुम्हाला जाऊ शकणार नाही तुम्ही. जे ऐकू नये त्या गोष्टी त्याची कानच वर्ज म्हणून समजून ऐकत नाहीत. पावर जे पाहू नये त्या वस्तूचे पाहणे डोळे दाखवत नाहीत त्याला. तो तिथंच असतो, तो तुम्ही तिथंच होतो, मला नाही माहिती. अहो आपण गोटीतच असतो, गोटीत काय झालेलं आपल्याला माहित नाही, इकडच्यांना कळतं गोटीत काय झालं. केवढा मोठा कोणत्या आसनावर आपल्याला नेऊन बसवलंय संतांनी. बाबा बाबा, आणि हे कोणत्या आसना बसले, आपलेच भाऊ बंद आहेत. पण पावर मग त्या पायरी इकडून पाहिल्यानंतर आपण समजायला पाहिजे का आपण खरोखर वरच्या पायरीवर गेलो. तिथं असून यालाच म्हणायचं असो आई साकोटे आठवच नाही, देहीच विदेही भोगदशा. जे भाषण बोलू नये ते बोलणे त्याची जीवच टाळीत असते. काळोख जसा दिव्यासमोर न येता पळून जातो नाहीसा होतं, त्याप्रमाणे निश्चिद्ध व्यवहार त्याच्या इंद्रियासमोर येतच नाही. ही पहा, नदी जशी पर्जन्यकाळी पाण्याने अतिव उचंबळू लागते त्याप्रमाणे त्याची बुद्धी सर्व शास्त्रात पारंगत होऊन वाढते. हे आपल्याला आत्मसात करायचे, याचे अनुभव घ्यायचे. आपल्याला कळालं पाहिजे याच्यातलं. किती दिवस आपण लोकांकडून समजून घेणार, किती दिवस बाबा बोलवायचा हा आपल्या बाबांचा विचार होता. तुमच्या गावाला किती दिवस तुम्ही भाड्याचे बोलवत राहणार. स्वतःच तयार व्हा आणि स्वतःतल्या कुळातल्या मातीतल्या लोकांना सांगा, तुम्ही त्यांच्या उपकारातून उतराई व्हा. हे तुम्हाला आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला ती योग्यता आली पाहिजे. तिथपर्यंत आपण 101% जाऊ शकतो, एवढं हत्यार आपल्याला दिलेलं आहे. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश पौर्णिमेच्या दिवशी सर्वच आकाशात पसरतो, त्याप्रमाणे त्याची वृत्ती सर्व ज्ञानामध्ये फाकते. त्याच्या सर्व वासना एकत्र होतात. प्रवृत्ती मार्गाकडे असलेली त्याची मनाची धाव कमी होते. अजून संसाराकडे पळावंच वाटतं आपल्याला, नको. परमार्थ सोडून, देव सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे पळावं वाटतं ना आपल्याला, ते नाही वाटलं पाहिजे. त्या सगळ्या वृत्ती आपल्या एकवटून इकडं लागल्यानंतर मग हासिल होणार ती सत्ता. तोपर्यंत नाही. हे जे हायशा जे अनलोडिंगचं काम करतात ना, त्यांना ती शक्ती सगळी इंद्रियाची एकवटून करावी लागते. तशी फाकलेली बुद्धी, आपली बुद्धी विस्मृत ही झालेली, काय झालेली म्हणतात त्याला, हा, विखुरलेली आहे बुद्धी आपली. तुमच्या घरात टीव्ही नव्हता तेव्हा, आता तुमच्या घरातला टीव्ही बंद आहे ना, कुठे गेल्या पडवता की बंद आहे ना, का चालू आहे? बंद आहे. आता जरी प्रसादने किती हात लावला काय केलं तर काय काळजी का बिघडल म्हणून, पहिलाच बिघडली. पण आता ज्याच्या घरी टीव्हीच नाही त्याला काय पोराला म्हणावं लागेल काय काटे हात नको लावू.
म्हणावं लागणार नाही. जी गोष्ट नव्हती ती आली. आता तुमची बुद्धी त्या टीव्हीकडे गेली, इकडे काळजी गेली, लाईटकडे काळजी, अशी ते जमिनीचं काय झालं, त्या घराचं काय झालं, अशी बुद्धी विखुरली गेली. त्यामुळे निवाडा नाही करू शकत. आणि काय करावं काय करावं, मग ही बाकीची चांडा चौकटी काय करावं तुम्हाला सांगतील काय करावं, तुमचा चहा पितील, नाश्ता तुमचाच करतील, काय करावं मी येतो तुझ्या बरोबर, सर मला गावाला जायचे, तुमच्याच टिकटीवर जातील. ही गजडी सगळी. का तर तुम्हाला काय करावं कळत नाही. जिथं करावं तिथं कळत नाही. आणि इकडे विखुरलेली बुद्धी काय करणार आहे. एकवटून बुद्धी इकडे लावली का आयशा काम झालं. ही पहा, नदी जशी पर्जन्यकाळी बुद्धी सर्व शास्त्रात पारंगत होऊन वाढते. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशभूत पसरतो, त्याची वृत्ती सर्व ज्ञानामध्ये फासते, त्याच्या सर्व वासना एकत्र होतात, प्रवृत्ती मार्गाकडे असलेली त्याची मनाची धाव कमी होते. त्याचप्रमाणे त्याचे मन विषयांना विटलेले असते. याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर दिसत असतात. त्या स्थितीत जर त्याचा मरणकाळ झाला तर त्याचा काय परिणाम होतो तो दृष्टांतपूर्वक ऐक. अशी जेव्हा सत्विकता आपली वाढेल ना, त्यावेळेला आपण या शरीरात राहू शकत नाही, त्यावेळेला आपण मरणार नाही. मग कशाला वाढवायचं. मरणार असेल तर कशाला वाढवायचं. स्वामी विवेकानंद सांगतात, जेव्हा 99.99ला तुमचा सत्वगुण जाणार ना, त्या दिवशी तुम्ही जगाला सांगणार आम्ही जातो आमच्या गावात. तेव्हा तुकाराम महाराज सांगू लागले, हो आम्ही जाणार आहात आमचं, कारण तो सत्वगुण एवढा व्यापक झाला, तो याच्यात थाकायला लागला. जसं चंद्राचं थांबू शकत नाही, कमळाची पाकळीतला सुवास थांबू शकत नाही, तो आता त्याच्या ओसंडून नदीत आलेलं पात्र पावसाळ्यात वाढल्यानंतर ते फुग्यात हवा भरल्या फुटून जाते. मस्त दृष्टांत दिला लागली. तशी जशी सत्वगुणाची हवा भरत जाईल चांगलं झालं का वाईट झालं. त्यावेळेला तुम्ही म्हणा ज्ञाननाथ महाराजांना कळलं आता हा ग्रंथ माझा निर्माण कोण करणार, अर्धवट राहील, अरे माझं जायचा टाइम झालाय. मग गावबा बस तू सांग पुढं. लय चतुर होते ते. चतुर कशात होते. चतुर नको त्याच्यात चतुर होते. ज्याच्या चातुर्य आपल्याला गाजवायचं त्याच्यात नाही. बाकीच्या फालतूगिरीमध्ये, फालतूगिरी म्हणजे वाईट नाही बरं का, देव सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी काय आहेत. एरती खरे आहेत का खोटे आहेत. एरती माईक म्हणजे खोटे नाहीच. एरती माईक आणि माईक असून पुन्हा बापरे जन्मस्थान आहे दुःखाची. तरी कळत नाही म्हणलं किती मंदार म्हणायचं आपण. किती मंदार. किती वेळा सांगितलं कळणार आहे. नाही कळणार. नाही कळणार म्हणलं तुकाराम महाराजांनी म्हणले आता बाळ बंद करा. बाबा पार्श्ववाडीत बघितलं का काय बोलले होते बायका. उगच ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीनच घेतली म्हणते. हे ऐकतेच नाही म्हणून म्हणले आता आम्ही जातो आमच्या गावात. तुमचा चालू द्या आता काय दणक्याचा चालू द्या. दिवस रात चालू द्या दणक्या. आता तुमचं काय ते दुपारी बोलले आपले बाळासाहेब दुपारी बोलले. तांबे काका म्हणतात बाळासाहेब काही बोलतच नाही. ते म्हणले मूर्खांना सांगून काय उपयोग आहे म्हणले. मग राजीबा म्हणतात का सांगायचं नाही का म्हणले. मग काय सांगत नाही का आपण. पण काय उपयोगच नसेल होत तर काय सांगायचं. उलट ते आपल्याला उलट हसत बसतात. ते म्हणले उलट आपल्याला दुसरीकडे घेऊन जातात म्हणजे खिल्ली उडवतात. काय अनुभव हा बाळासाहेबाचा अनुभव. बाबांनी सांगितलं माऊलीचा हाच अनुभव आला. माऊली म्हणले आता बंद करतो समाधीच घेतो बस झाला आता बस नाटकं झाली. एवढं केल्याने याच्यात कधीतरी गदड्यांना कळल आणि होतील सुधारतील तर सुधारतील नाही तर जाऊ दे आता विलास काय मज बुडते जनतरी ते बुडून टाकतील आपल्याला त्यांच्या नादी लागलो तर आपण पहा काय म्हणतात ते इथं. त्याप्रमाणे त्याचे मन विषयांना विटलेले असते. ज्याप्रमाणे आपल्याला ती गोष्ट वाटेल सत्वगुण वाढतो तेव्हा आपल्याला कळणार आपलं मरण संपलं. आता झालं आमचं काम झालं चाललो आम्ही. आता किती कमवायचे पैसे भरपूर झाल्यानंतर ते म्हणले एकच आमदार मला शिवसेनेचा लोक सांगतात. झाले आमदार झाले कमवलं आता दिलं सोडून हिरानंदानीला बंगला बांधून राहिलेले कोण. बाकीचे आहेत मयेकर साहेब. तीच खरी साहेब गेले का. पण तीच खरी साहेब काम झालं त्यांचं कळालं बाद झालं. आपल्या अजून कामच झालेली नाही. सत्वगुण वाढतं तेव्हा ती लक्षणे खरोखर दिसतात. त्याच स्थितीत जर त्याचा मरणकाळ झाला तर त्याचा काय परिणाम होतो तो दृष्टांतपूर्वक आहे. आपण कधी कधी म्हणतो कोण म्हणतो माझी तब्येत बरोबर नाही तर आलो असतो पंढरपूरला मेळाव्याला. आपण म्हणतो अरे चाल गेला तर चांगलं होईल. घेऊन ते तुमच्या जिभेला काय हाडे का नाही.
अरे चांगलं होईल हे माऊली म्हणतात म्हणून मी म्हणतो. मी का माझ्या पदरची म्हणतो का? कोणत्या डोक्यात जाणार? तुझ्या डोक्यात काय असणार विषय? मनात काय विषय असणार? काय तुझ्या मनात तर ते मला कळतंय रे. काय म्हणल मेळाव्याला चालला होता काय? मग तुला मेळाव्यालाच नेतो आता. हा सांगा बरं. माझ्या गाडीमध्ये एक गुजराती म्हातारी, किती म्हातारी गुजराती बघा. कामधंदा झाला, पोरं हाताशी लागलं, पोरग काम करायला लागलं का ते म्हणते पापा अभी हम कंपनी समजता है. माझ्या मनात नाही शिंदे आवडते तुम्हाला? नाही आवडत. हे शिंदे आवडीत होती तुम्हाला. हा कारण तुमचा पाय घसरणार होता. हा तर ती म्हातारी देवाला जायची रोज मंदिरामध्ये. 8-10 दिवस झालं शेठ नहीं आले. ते म्हातारीला म्हणलं भाभी सेठ नहीं आए. सेठ तो गए म्हणे. बहुत अच्छा हो गया सेठ का. मंदिर की सीढ़ी चढ़ते चढ़ते सेठ गए. बहुत अच्छा होगा. मग आपली जर पंढरीच्या वाटेत जर गेलो तर चांगलं होणार का वाईट होणार? ते चौधरी आजी किती मागं लागतं पण म्हणलं नाही 60 वर्षाच्या पुढच्याला न्यायचं नाही. 60 वर्षाच्या पुढच्याला न्यायचं नाही. हा कोणत्या हॉटेल? हा बरोबर. तर त्यांना मी म्हणलं आता नवीन कोण गेले काय? तुम्ही मागच्या जुन्या गोष्टी सांगत बसले. हा मला दुसरे वाटले हे माहिती आहेत मला. तर त्याचा परिणाम होतो तो दृष्टांत आहे. किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबकताही झालेली असावी तशात एखादा मोठा सण प्राप्त झालेला असावा. काय उदाहरण दिलं? जर अशा टायमात जर तो मेला तर ते म्हणतात दुष्काळाचे दिवस गेले, चांगला पाऊस झाला, सुबकता आली आणि बैल पोळ्याचा सण आणि पोळ्या केल्या. काय होणार त्याचा परिणाम? आनंदच आनंद. तशात एखादा मोठा सण प्राप्त झालेला असतो आणि समय असे आपले जणू काय स्वर्गातील पूर्वजच पाहुणे यावेत. इतक्या प्रीतीचा पाहुणा आपल्यास परमानंद का पाहुणा आल्यास आपल्याला परमानंद का होणार नाही तर होतो. त्याप्रमाणे घरात पुष्कळ विपुल संपत्ती असावी, त्या दान धर्म करण्याविषयी औदार्य अशी धैर्यवृत्ती असावी, म्हणजे त्यापासून त्याला इहलोकी कीर्ती आणि स्वर्गलोकी सुख प्राप्ती होणार का होणार नाही अर्जुना? मग त्या चांगल्या वाढण्यास दुसरी स्वर्गलोका सुख मग त्या चांगल्या वागण्यास दुसरी जोड आहे काय? त्याप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरण आले तर मरणानंतर तो दुसरीकडे कुठे जाईल? कारण जो आपण स्वतः उत्तम आचरण करणारा तो भोगण्याचे भोग्य ठिकाणचे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला बरोबर घेऊन निघतो. हे शरीर आपण स्वतः उत्तम आचरण करणारा तो भोगण्याचे योग्य जे शरीर ते टाकून हे भोगायला शरीर आले ते टाकून शुद्ध सत्वगुणाला बरोबर घेऊन निघतो. अशा रीतीने जो अकस्मात देह ठेवतो तो पुन्हा केवळ सत्वाची नवी मूर्तीच बनतो. फार काय सांगावे. ज्ञानवंतामध्ये जन्म घेतो. हे धनुर्धरा, राजा आपल्या गादीवर असताना राजेपणाने डोंगरावर जरी गेला तरी त्याचा राजेपणात त्या ठिकाणी काही कमी पडते का? सांग बरे. काय दृष्टांतात लगेच क्लिक. तसा तो जरी कोणत्या जन्माला गेला आपलं दुसऱ्या कुळात गेला कुठं तरी सुद्धा ज्ञान हे त्याचं त्याच्या बरोबरच असणार. राजा जरी डोंगरावर गेला तरी राजेपणा त्याचा गेलेला नसतो. किंवा बाबा रे एका गावातील दिवा दुसऱ्या शेजारच्या गावात नेला असता तेथेही त्या दिव्याचा उजेड व दिवा जसा सारखाच दिवाच असतो त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञानही अधिक विशेष वाढते व त्याची बुद्धी विचारात पोहू लागते. नंतर महत्त्वाधिक अनात्म पदार्थाचा अनुक्रमे विचार करून शेवटी तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न लीन होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे त्याची एकूण 36 तत्वे मानली आहेत. त्याच्या मते त्या तत्वाहून जे ब्रह्म 37 आहे, सांख्य मताप्रमाणे 24हून 25 जे ब्रह्म तत्व आहे. बघा हरिपाठात 2 वाक्ये 1 3 5 मेळा 36 तत्वाचा आणि माऊलीचा पण 1 3 7 5 3 दशकाचा मेळा. हा 25 वाक्ये बघा त्याच्यात 25 असं 25 जे ब्रह्मतत्व ते तिन्ही गुणां वेगळे असे स्वभावता जे 4 आहे असे जे सर्वात उत्तम ब्रह्म ते सर्व रूप असून ज्यांना सहज प्राप्त झाले आहे अशा ज्ञानांच्या कुळात त्या सर्वोत्कृष्ट उपमारहित अशी देहप्राप्ती होते. याप्रमाणे पहा की तमोगुण व सत्वगुण हे खाली तोंड करून दबतात व त्यावेळेस रजगुण वाढतो. त्यावेळी तो रजगुण शरीरूपी गावात आपल्या कृती चोकडे प्रकट करून धुमाकूळ घालतो. आता ट्रॅक चेंज झाला. कोणाकडे चाललोय आता?
तेव्हा त्या शरीरात लक्षणाचा असा उदय होत असतो. वावटळ सुटून ती पसरल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिन्सा एकत्र करून वर उडते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयामध्ये मोकळीक असते. परस्त्री दृष्टीस पडल्यावर तिचा भोग भोगणे हे निषिद्ध आहे असे त्यास वाटत नाही. मग तो शेळीच्या चरण्याप्रमाणे यथेच्छ भोग भोगतो. त्याचा लोभ तर इतका वाढतो की स्वइच्छाचारणीपणाचाही धुमाकूळ घालतो. फक्त जी जी वस्तू त्याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूला उरते. अर्जुना, हवा तो कोणताही उद्योग त्याच्यापुढे आला असता तो उद्योग करण्यास त्यास तयार असतो. माघाराशी कशाचीच घेत नाही. याचप्रमाणे एखाद्या अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध करणे अशा अचाट छंदाच्या वृत्ती घेऊन उठतो. कोण आणि कामं कोणती करतोय? आपल्याला काय वाटते, काय कोणती कामं करतोय? हा कळावं ना आपल्याला. आपल्याला नाही कळालं तर कोणालाच कळणार नाही. आपणच ते निवडून काढू शकतो. चोर के चोर बरोबर बाजूला निवडून काढू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, समाजामध्ये जी भुलभुलई आहे ते त्याच्यातून वाचू शकतात. जनहिताचं कार्य आपल्या हातून होईल. त्याचप्रमाणे एखादे आवाढव्य देऊळ बांधणे, अश्वमेध करणे, ह्या कामाचा आपल्याला कंटाळा असला पाहिजे. हे वाक्य डोक्यात ठेवा. याच्या नादी आपण नाही लागलं पाहिजे. ही आपली कामं नाही, ती कोणाची कामं आहेत? रजोगुणी लोकांची कामं आहेत. आपलं काम आहे प्रत्येक घटाघटामध्ये ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. तो माणूस ज्ञानी झाला पाहिजे आणि पुन्हा जन्म मरणाला येणार नाही असा शेवटचा रामराम ठोकून या संसाराला पाणी देऊन गेला पाहिजे. तो हे काम आपलं कर्तृत्व टाकून दिले. हे म्हणतात धर्माचे पालन. हा साधूचा धर्म आहे. साधूचा धर्म मंदिर बांधले नाही, नोट पॉइंट करून ठेवला पाहिजे. पण आपल्यातले साधू मंदिर बांधित असतील तर सांगा बरं, काय करायचं? ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. जेणे काम त्याने करो, बिजा करे तो गोता काय. मग येते मग लचाणमा पैसे खाल्ले वगैरे. नसले खाल्लेले म्हणतात खाल्ले म्हणून. सांगा बरं, कारण ते तुम्हाला हातोटी नाही. जे खातात ते कधीच सापडत नाही. तुम्हाला हातोटी नसल्यामुळे तुम्ही जेणे काम त्याने करो, बिजा करे तो गोता काय. नाही खाल्ले तर लोक म्हणणार खाल्ले, कारण तुम्हाला टॅक्स नाही कशी खायचे. पैसे खायचे टॅक्स नाही. अचाट अवाढव्य देवळे बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे. काय त्या टीव्हीला चाललेले ते साईबाबावरून भांडणं चालली. साईबाबा देवना दुसरा एक चाललाय भांडणं करतो. दोघांचं बरोबर आहे, चूक दोघांचं नाही. अर्धी मत मग अशी जे 13व्या अध्यायात सांगितली. कोण म्हणतो अशी प्रकृती आहे, कोण म्हणतो असं क्षेत्र आहे. त्याप्रमाणे त्याच्यात एक जण आहे ना, तो लई मोठमोठ्याने बोलतो. तर तिथले श्रोते म्हणले, क्यों आपका तो यंत्र खरीदी नहीं करता है क्या कोई, इसलिए साई बाबा के ऊपर दाग लगाते क्या. काय कोण यंत्र? हे यंत्र लिहिलं लक्ष्मी यंत्र, हनुमान चालीस यंत्र घेतलं का कल्याण होईल. काय अरे भूल आहे. तुम्हाला आता दुसरं नाही, हनुमान चालीसच देऊन तुम्हाला भूल करावं लागेल. तसे तुम्ही भासणारे नाहीत. आणि लाखो लोक पाणी औषध परत आमचं औषध काय खरे का खोटे काय माहिती. पण मी पण परवा हो पैसे नाही घेत, काय नाही, पण गुण येतो म्हणतात. पैसे घेतले नाही, पैसे पडतात मागून नाही. बाबा बी लगेच आहे का इथं निवाडा होऊ शकणार नाही. एवढ्यात निवाडा नाही वाटत, तिकडं काय निवाडा होणार आहे. अवाढव्य देऊळ बांधणे, अश्वमेध यज्ञ करणे, अचाट छंदात वृत्ती घेऊन उठतो. आपण नाही भरकटलं पाहिजे. आपल्याला कशात पळापळी करावीच नाही वाटलं पाहिजे. स्थिर झालो पाहिजे. आपण एकदम स्थिर झालो पाहिजे तर ज्ञानी म्हणायचं. आपली जर वृत्ती चंचल आहे ना, आपण दिसणार आहे याच्या पाठीमागं पळत असेल बुलबुल यामध्ये नाही. आपल्याला कळालंच पाहिजे निवाडा हे कसं आहे, कशासाठी करतंय. त्याच्या पाठीमागं आपण नाही, आपण तिथं हजर राहणं आहे ना, हेच त्याच्या कार्याला काय आपली संमती दर्शवणे. करा काय करायचं ते. शहरे बसवावीत किंवा मोठाले तलाव बांधावीत अथवा विस्तीर्ण अरण्यात नाना प्रकारच्या बागाच कराव्यात. याप्रमाणे अचाट कृत्य हाती घेऊन प्रथम आरंभ करतो आणि इहलोक प्राप्तीची त्याची इच्छा कधी कमी होत नाही. समुद्र दुर्भर खरा, पण तोही याच्या पुढे हार घेईल. व तसाच अग्नीही दुर्धर खरा, परंतु त्याचाही या दुर्भरते पुढे 3 कवड्या देखील किंमत नाही येणार नाही. कोणाला? अग्नी समुद्र.
इतक्या या रजगुणी पुरुषाच्या अभिलाषा प्रबळ होऊन बसतात. याच्या वैश्विक इच्छाही मनाच्याही पुढे पुढे आशेची घाव घेत असते व सर्व विश्वही याला पायाखाली घालण्यास फिरण्यास पुरेसे होत नाही. याप्रमाणे रजगुण वाढला असता ही लक्षणे स्पष्ट दिसू लागतात. आणि अशा लक्षण समुदायाच्या उत्कर्ष रीतीत जर देहवासन झाले आणि जर ह्या गोष्टीला आपण इन्व्हॉल्व होत असेल, आपण पण याच गुणातले समजायचं, चेक करून घ्यायचं आपण आपल्याला, आणि आपल्या हितासाठी चेक करून घ्यायचं. त्या गोष्टी जर आपण इन्व्हॉल्व होऊन हो 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 होणार, सगळं निघणार. इथे एक एक गोष्टीचा हिसाब आहे, एक एक गोष्टीचा सुटणार नाही आपण. आणि आपल्याला डोळेच दिले ना, डोळसपणाचा जर उपयोग नाही केला तर मग आपल्याला लाता जास्त. याप्रमाणे सांगा बरं, आता दोन मुलं आहेत तुमची, एक 15 वर्षाचा आहे आणि एक 10 वर्षाचा आहे. दोघंही भांडणं करतात, दोघांचंही बरोबर नाही, उलट छोट्याची चूकच आहे मोठ्यापेक्षा, तरी कानफडत कोणाच्या बसणार? चांगला न्याय आहे तुमचा. का बरं? का मोठ्याच्या चूक नसतानी? जसं मगाशी तू दारू पेलेला आहे आणि बुवा दारू पेलेला नाही, तरी त्याच्याशी भांडत असलं लोक नाव न ठेवणार. हो, ज्ञानी माणसाने लय अलर्ट वागलं पाहिजे, लय सावधान. हे सफेद कपडे, हे डाग नाही पडला पाहिजे आपल्या कोणत्या गोष्टीला. याप्रमाणे रजगुण वाढला तर लक्षणे स्पष्ट दिसू लागलं. अशा लक्षणात समुदायाचा उत्कर्ष स्थिती जर देहावसन झाले तर या सर्व गुणांनी युक्त अशा दुसऱ्या देहात प्रवेश करतो, पण तोही मनुष्य योनीतच जन्म घेतो. चांगली कर्म केली ना, कारण पाप पुण्याचं गाठोडं सारखं झालं, त्यामुळे एकदा चान्स परत देणार. पण परत दिले होतं, परत काय करील? परत माळ घालेल, परत देव धर्म करील. माळ घालील काय, घालायला वेळ लागतो. हसवायचंच म्हणल्यावर काय करायचं? हा, रामायण करीत होतं, बाबांनी सांगितलं. कोण काय आठवतं का त्याचं नाव? काल नेमी. कोण करीत होता ना? रामायण करीत होता. हनुमंत फसला, मग महाराज आम्ही फसलो, त्यात काय? बरोबर आहे, फसले तर फसले, पण आता एकदा हातपाय मोडलं, दुसऱ्यांदा तरी. काल नेहमीला फसला, त्याने रामायण केलं, चालू म्हणल्यावर हा चाललाय डोंगर आणायला हनुमंत, तरी तो लागला जय राम श्रीराम जय राम. मग बाबा म्हणजे टाळे पिटणार आहे, काही कमी का त्याच्यात तुमची अजून गरज पडली? तुम्ही सांगायला लागले करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ते काय कमी विठ्ठल विठ्ठल करते तर तुम्ही आम्हाला सांगता? कळलं ना तुम्हाला काय म्हणायचं बाबांना? एखादा देवासन झाल्यानंतर काय तर ते म्हणतात, एखादा भिकारी सुखाने चैनीने जरी राजवाड्यात बसला तरी बसे ना का, तरी पण तेवढ्याने तो राजा होऊ शकेल का? जरी माणसाच्या योनीला आला तरी परतही आला माणसाच्या योनीला. भिकारी राजवाड्यात जरी बसला चैनीने तरी तो राजा होणार आहे? बैलाला जरी श्रीमान ग्रहस्थाच्या लग्नाच्या वराडाबरोबर गाडीला झुकून नेला तरी त्याच्या नशिबी खरोखर कडवा खायचा असतो, तो चुकत नाही. तसं माणसाच्या योनीला जरी आला तर तेच करणार. म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा असा मुळीच मिळत नाही, अशा लोकांच्या पंक्तीला हा झुपला जातो. आशांच्याच कुळात तो जन्म घेतो. फार काय सांगावे. जो रजगुणाच्या उत्कर्ष रूपी डोहात बुडून मरतो, तो काम्य कर्म करण्याच्या घराण्यातच जन्म घेतो. त्यापुढे त्याप्रमाणे पुढे जेव्हा रजोगुण व सत्वगुण यास नाहीसे करून तमोगुण वृत्ती उत्कर्षास येते, त्या काळी देहात व बाह्यकारी जी चिन्हे स्पष्ट दिसतात ती आता सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक. त्याचे मन ही अज्ञानरूपी काळोखाने इतके भरून जाते की जणू काही चंद्र व सूर्य ही दोन्ही नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच आहे. त्याप्रमाणे ज्याची संपूर्ण अंतकरण ओसाड ज्ञानहीन असते व रिकामे असते, त्या अंतकरणात सारासार विचाराची गोष्ट नाहीशी होते. बुद्धी ही जडपणात दगडालाही मागे सारते इतका तिने मऊपणा टाकलेला असतो आणि स्मृती देशधडीला लावल्याप्रमाणे दिसते. त्याचे शरीरावर अंतर्बाह्य अविचाराचाच अतिरेक दृष्टीस पडतो व त्याचे देवघेवीचे सर्व व्यापार मूर्खपणाचे असतात. त्याच्या इंद्रियरूपी द्वारासमोर आचार भ्रष्टता रूपी हाडे रोवलेली असतात आणि ज्याच्या क्रिया मरेपर्यंत अनाचाराकडे जात असतात. आणखी एक लक्षण दिसते ते हे की ज्याप्रमाणे घोबडास अंधाऱ्या रात्री स्वच्छ दिसते. कोणला काय माऊलीची दृष्टिकोन आहे, किती दृष्टांत निवडून काढला. त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्यात त्याच्या चित्तात फार उल्हास येत असतो. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे म्हटले की वाटेल ती निषिद्ध कर्मे त्याच्यात हवेच्या भरीस पडतो व त्याची इंद्रिये तिकडे धाव घेत असतात. मग मद्य न पिता झोकांड्या खातो, संनिपात न होता बरळू लागतो आणि प्रेमाशिवाय वेड्याप्रमाणे हा बोलतो.
त्याचे चित्त ताळ्यावर नसते, परंतु ती काही उन्मनी अवस्था समाधी देखील नसते. हो, वेडा माणूस आणि खरोखर ज्ञानी माणूस. तुम्हाला सांगतो, खरंच सात्विकता जेव्हा प्रगट होईल आपल्याला, आपण मंदिराजवळून जाऊ तरी पाया पडायला जाणार नाही. ही लोक म्हणतील हे बॉय आहेत का, कोण आहे? हा, तू कोणाच्या पाया पडणार? सगळं जर दिसतंय ते तू कोरायचा अभंग उदके नाहू तरी ते स्वरूप तुझे, जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. त्याला पूजा नाही, जप नाही, आणि अजून आपल्याला जप ध्यान पूजा करावी लागते. म्हणजे अजून आपण कच्चे आहेत, अजून पक्के झालेलो नाही. फक्त उन्मत्तक आकार मोहाच्या वाढीने ज्ञानशून्य परवश झालेला असतो. फार काय सांगावे, आपल्या सर्व सामुग्रीसह तमोगुण पुरता वाढला म्हणजे अशी ही चिन्हे दिसू लागतात. आणि प्रसंगानुसार अशा स्थितीत मरण प्राप्त झाले तर दुसरा जन्म तो तेवढ्याच तमोगुणातच जन्म घेतो. मोहरीचे झाड आपला मोहरीपणा बीज कणिकेत साठून मग जर ती आपले अंग टाकील तर ते मोहरीचे झाड नाहीसे होईल. परंतु पुन्हा ते बीज पेरल्यावर त्यापासून तो अंकुर फुटेल, फळे येतील. त्यातही मोहरीपणाविना दुसरी काही गोष्ट आहे का? तर नाही. जर ज्याच्यात नेला त्याच्यातच येणार. अग्नीमुळे दिव्याची ज्योत पेटल्यावर तो पहिला अग्नी जरी विझला तरी विजेना का? काही हरकत नाही, कारण तो ज्या ठिकाणी लागला असेल त्या ठिकाणी अग्निरूपाने तोच पूर्वीचाच सगळा असतो. म्हणून आपल्या संकल्पाला तमाचे गाठोड्यात मोठेत बांधून जो देह ठेवतो तो देह पडल्यानंतर पुन्हा जन्म घेतो, तो तमोगुणातच घेतो. फार काय सांगावे, तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो काठी, हे म्हणले काल काठी नाही, मृत्यू पावतो तो पुन्हा पशु पक्षी झाडे व किडे यांचे जन्म पावतो. आहे का पुढे? कुठे पशु कुठे? इकडे 165 अप्रवृत्ती. पक्षी होतो, पशु होतो, सुकर, असं खाली येणार. आता इकडे यायचं अजून, त्याला अजून आहे तरी मग बरं आहे म्हणायचं. बरं अजून बरं आहे, अजून काहीतरी आहे ना, वरतीच आहे ना तो, यांच्यापेक्षा तर बराच आहे तो. अजून त्याला खाली यायचं. हा, दुसऱ्या लाईन मध्ये आहे का नाही. आज काठी बी आली, याचा उपयोग झाला. आता आजपासून सुरुवात झाली याची. आता उद्या बघा कुठं आता हे असे उठत जाते. आता हा इकडून जाईल तिकडे जाईल, विजय निश्चित रुपये पालवी लय कळेल त्याला. पूजा कशी करावी, गणपतीची पूजा कशी करावी, देवीची पूजा ती खास स्पेशल माणसं बोलावं लागतात. देवीची पूजा करणारी, गणपतीची, मैतीची माणसं अशी वरती जाणारे ते. फार काय सांगावे, तमोगुण वाढला असता तो मृत्यू पावतो. तो पशु पक्षी झाडे नाही दाखवली व्हायचा. तरू बी आहे आले इकडे आलाय, इकडे मग तरू झाडे बी आहेत. हा, आणि किडे आहेत का? कृमी म्हणजे किडेच. असा जन्म पावतो. मग तरी अजून आहे खाली बरीच जागा आहे. काठी वरच जास्त जाते ना, खालचं इकडचं जवळच नाही दिसत. पाहावं काय सांगायचं शिल्लक ठेवलेलं आहे आपल्याला. तरी जरी आपण जर तेच धंदे केले तर काय खरं नाही बाबा आपलं. असो, आता आपण तर तसे नाही म्हणा, पण बोलावं लागतं ना. आपण खरोखर तसे नाही बरं का, कारण बाबांचं दृष्टांत आहे. ती ही इंटिमेशन चालली, कोणासाठी चालली? रेल्वेचं जाळं भारतभर पसरले, नवीन प्रवासी कोणतरी येईल ना. जुनी प्रवासी निगरगट्ट झालेले, आता त्याला काही काळजी नाही. त्याला सगळ्या गाड्यांचे टाइम टेबल सगळं माहिती, कधी आला आणि कधी गेला तरी चालेल. असो, 14व्या अध्यायातील 259 क्रमांकाच्या आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. आपण